नमस्कार. लोकसत्ताच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या साठीचा गझल महाराष्ट्राचा या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. महाराष्ट्राच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं लोकसत्तानं हा वेब संवादाचा उपक्रम सुरू केला. आतापर्यंत त्यामध्ये 6 मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला. सध्या आजच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सहभागी झालेले आहेत. त्यांच्या या वेब संवादानं या मालिकेचा समारोप होतो आहे. हा साठीचा गझल गेल्या काही काळात खूप रंगत गेला आणि त्याचा समारोप उद्धवजींच्या उपस्थितीत त्यांच्याशी होणाऱ्या संवादानं होणार आहे. या साठीचा गझल महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. या उपक्रमाचे सहसंयोजक आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, हिरानंदानी ग्रुप आणि लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी. तर दामजी श्यामजी शहा ग्रुप हे या वेब संवाद मालिकेचे पॉवर्ड बाय पार्टनर आहेत. आजच्या या उपक्रमासाठी लोकसत्ताचे महाराष्ट्रातले, देशातले, परदेशातले अनेक वाचक उत्साहानं सहभागी झालेले आहेत. उद्धवजींबरोबर संवाद करण्यासाठी लोकसत्ताचे मुख्य संपादक गिरीश कुबेर इथं आहेत. मी आता कुबेर सरांना विनंती करतो की त्यांनी या वेब संवादाला सुरुवात करावी. उद्धवजी स्वागत. नमस्कार. नमस्कार. कालच तुमच्या सरकारला 6 महिने झाले. आपल्या सरकारला. मला आमच्या गणिताचे एक सर होते, त्यांचा एक नेहमीचा अनुभव यावेळेला आठवतोय. अतिशय अवघड प्रश्नपत्रिका काढायचे आणि आता कसं वाटतंय असं विचारायचे आणि मग आम्हाला अतिशय अत्यावश्यक असं असायचं की उत्तर द्यावं लागायचं, गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय असं त्यावेळेला एक ती खूप मोठी घोषणा होती. तर ते 6 महिने पूर्ण होत असताना मला पहिला प्रश्न हाच असेल की आता नक्की कसं वाटतंय? मी सर्वत्र बातम्या वाचतोय की महाराष्ट्रामध्ये उष्णतेचा कहर आहे. उष्णतेची लाट आहे जोरात. त्याच्यामुळे गरमी तर वाढलेली आहेच आणि त्या गरमीमध्ये गारव्याचा शिडकावा कसा करता येईल तो प्रयत्न आटोकाट चाललेला आहे. गारगार वाटत नाही, गरम गरम वाटणं साहजिकच आहे. वातावरण तसंच आहे. आपण गरम रक्ताचेच आहोत ना. गरम रक्ताचे आहोत. सध्या अर्थातच सगळ्यांना अतिशय एकाच विषयावरती प्रश्न असणार ते म्हणजे बऱ्याच जणांना की करोना आणि त्या निमित्तानं जे काही सुरू झालंय ते. तर महाराष्ट्रामध्ये मुळात करोना आला कसा, याविषयी तुमचं मत काय? कारण याच कार्यक्रमामध्ये प्रवीण परदेशी असं म्हणाले होते की मुळात केंद्र सरकारने सुरुवातीला अनेक राज्यांना, अनेक देशातनं येणाऱ्या प्रवाशांना सवलती दिल्यामुळे, त्यांची तपासणी न केल्यामुळे महाराष्ट्रात तो पहिल्यांदा आला. मुख्यमंत्री यांना तरी तुमचं मत काय त्या विषयावर? याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारे राजकारण आणू इच्छित नाही. आपण जे काय बोलतोय ते जे काही सत्य आहे, कारण मी जरी काही सांगितलं तरी सत्य हे आपण अनुभवतो आहोत आणि अनुभवलेलं आहे. एक गोष्ट नक्की आहे की मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा कोरोनाचा रुग्ण महाराष्ट्रामध्ये सापडला. पुण्याला डॉक्टर पाटसुदे यांनी, त्यांना एक संशय आला की ही लक्षणं काही बरोबर वाटत नाहीयेत. चेकअप केल्यानंतर लक्षात आलं कोरोना आहे. तो एका टुरिस्ट ग्रुप मधनं जाऊन आलेला पर्यटक होता. त्यांच्यासोबतच्या बाकीच्या पर्यटकांच्या ग्रुपना मग टेस्ट केल्यानंतर त्यातले साधारणतः 15-17 लोक हे पॉझिटिव्ह आले. ते आले होते दुबईतून. आणि तोपर्यंत ही गोष्ट सत्य आहे की परदेशातून येणाऱ्या पर्यटकांची चाचणी करा, टेस्ट करा, याची एक यादी केंद्र सरकारने दिली होती. त्याच्यामध्ये दुबई किंबहुना US वगैरेची नावं नव्हती. आपण काम सुरू केलं. तुम्हाला कल्पना आहे की आपण ताबडतोबीने एक एक पावलं साधारणतः काही गोष्टी प्रतिबंधित करण्याच्या दिशेने टाकायला लागलो. मग सामूहिक सगळे सोहळे असतील, गर्दीची ठिकाणं असतील, मॉल्स, थिएटर्स हे बंद करायला लागलो. दरम्यान ही रुग्णसंख्या वाढायला लागली. त्याच्यामध्ये एक ऍड होत गेले. आपण मला वाटतं तेव्हा 15, 16, 17 मार्च असू शकेल. त्या सुमारास ही सगळी धावपळ आपली सुरू झाली. साधारणतः मला त्याच वेळेला पुढच्या परिस्थितीची कल्पना ही येत होती. मी त्याही वेळेला सांगत होतो की आपल्याला
वॉर फुटिंगवरती हॉस्पिटलची तयारी ठेवावी लागेल युद्ध पातळीवरती. आणि तेव्हाही मी असं म्हणत होतो की आपण युद्ध पातळीवरती जेव्हा म्हणतो तेव्हा लष्कराशी जर आपण बोलून घेऊया की ते कशा पद्धतीने हॉस्पिटल झटपट उभं करतात. तुमची पहिल्या दिवसापासून लष्कराची तयारी होती, लष्कराची तयारी नाही, लष्कराकडनं गायडन्स मदत घेण्याची. हा, बरोबर. आणि त्याच्यात काही गैर नाहीये. बरोबर. कारण युद्ध पातळीवरती म्हटल्यानंतर युद्ध लढणं हे आपल्या सारेसुऱ्या माणसाचं काम नाहीये. तर कसं ते करतात, काय त्यांची अरेंजमेंट असते, ते करता करता 23-24 मार्चला देशभरात लॉकडाऊन झाला. पण तोपर्यंत बरेचसे प्रवासी या देशातून जिथून आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती पॉझिटिव्ह सापडणारे मी रुग्ण म्हणत नाही पण व्यक्ती येत होत्या, ते आलेले होते. दुसरं महत्वाचं एक कारण असं की एअरपोर्टवरती चाचणी, एअरपोर्टवरती टेस्टिंग. अनेक जण मला तक्रार करायचे, हे काय एअरपोर्टला काहीच होत नाही, एअरपोर्टला काहीच करत नाही. काही जण सांगायचे आमची टेस्ट झाली, एअरपोर्टला बरोबर आमचं ते गन लावून टेम्परेचर घेतलं. मुळामध्ये गिरीशजी ही टेस्टच आपली चुकीची होती. कारण ही टेस्टच चुकीची होती. केवळ ताप चेक करणं ही या ह्याच्यामध्ये अत्यंत एक ढोबळ टेस्ट होती आणि ती मोठी चूक होती. याचं कारण असं की जर का कोणाला ताप, सर्दी, खोकला, ताप आला तर नॉर्मली आपण घरच्या घरीच पॅरासिटामॉल घेतो. बरोबर. हे जगमान्य आता एक प्रथम उपचार आहे. मी जाणतेपणी नाही पण अजाणतेपणी जर कोणाला त्यावेळेला ताप बीप आलेला असेल तर तो साहजिकच आहे, भानगड नको म्हणून पॅरासिटामॉल घेऊन हा आला असेल. आणि तो पॅरासिटामॉल ज्या वेळेला ऍक्टिव्ह असतं त्या काळात तुमच्या त्या गन समोर आला तर त्याचं टेम्परेचर हे नॉर्मलच येणार. आणि त्याही वेळेला माझा आग्रह होता की याची प्रॉपर टेस्ट केली गेली पाहिजे. मग सुरू असं झालं की यांना क्वारंटाईन करा. आपल्याला जेव्हा जाग आली तेव्हा आपण क्वारंटाईन एकतर इन्स्टिट्यूशनल किंवा होम क्वारंटाईन हे सुरू केलं. मग हातावरती शिक्के मारायला लागलो. हे केव्हा केलं, जेव्हा हे आपल्याला जाणवलं तेव्हा. पण त्याच्यातनं तुमच्या निवेदनात जाणवतं येतं असं की अतिशय महत्वाचा मुद्दा येतो की एकंदर केंद्राला याचं गांभीर्य यायच्या आधी महाराष्ट्र सरकारला परिस्थितीचा अंदाज आलेला होता, किती गंभीर होऊ शकतं असं म्हटलं तर ते बरोबर ठरेल मला वाटतं. मी सध्या केंद्राबरोबर आमचे संबंध अतिशय चांगले आहेत. त्याच्यामुळे मी त्याच्यात काही खोट काढणार नाही. नाही, एक गोष्ट अशी आहे की याच्यावरती कोणीच तज्ञ नाहीये. मी पण तज्ञ नाही, तुम्ही नाहीत, केंद्रही नाही किंवा कोणी, कारण अजून औषधच मिळालेलं नाही. बरोबर. नेमका प्रसार कसा होतो हेही कळत नाही नीट. तर मला जे प्राथमिक याच्यात वाटत होतं ते हे होतं. आणि तोपर्यंत मग 22-23 मार्चला मोदीजींनी लॉकडाऊन जाहीर केला आणि मग सगळंच बंद झालं. 22 रविवार होता, जनता कर्फ्यू नावाने त्या दिवशी घोषणा झाली. संध्याकाळी आपण सगळ्यांनी अनेकांनी म्हणजे ज्यांनी कोणी टाळ्या वगैरे वाजवल्या, तो 22चा रविवार 24 रात्री घोषणा झाली अधिकृतपणे. त्याच ती घोषणा झाली आणि मग सगळं ठप्प झालं. तोपर्यंत मी मागे माझ्या फेसबुक लाईव्ह मध्ये म्हटलं होतं की मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया आहे आणि त्याच्यात माननीय बाळासाहेब म्हणायचे की गेटवे ऑफ इंडियाला दारच नाहीये, आओ जाओ घर तुम्हाला. त्या ह्याच्यामध्ये अनेक जण, कारण मुंबई हे इंटरनॅशनल एअरपोर्ट असल्यामुळे मुंबई पुणे इथे बरेचशी लोक ही आली, आपलीच लोक जी परदेशात जाऊन आली, पर्यटक होते, काही इतर लोक होती, ते आले आणि आपापल्या घरात आपापल्या वस्त्यांमध्ये मिसळून गेले. आणि त्याच्यानंतर आपण लॉकडाऊन केला. लॉकडाऊनचा उपयोग झाला की नाही झाला, अंशतः किंबहुना माझं म्हणणं आहे की तो प्रसार, त्याचा वेग स्लो डाऊन करण्यामध्ये नक्की झालेला आहे. पण उत्तेजित, मला त्या लॉकडाऊनच्या आधीच एक प्रश्न असा आहे की तो लॉकडाऊन जो मोठा जाहीर झाला 24 मार्चला रात्री 8 वाजता, त्याची तुम्हाला कल्पना होती का? आता 3 आठवडे मुंबई बंद, महाराष्ट्र बंद, तुम्हाला केंद्राने विचारलं का, सांगितलं का, केली होती का मुख्यमंत्र्यांनी? अत्यंत प्रामाणिकपणे नाही. याचं कारण आपल्याला कल्पना असेल की लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर एकच सगळीकडे गोंधळ माजला. सगळ्या लोकांना दुकानं बंद, हे बंद, लोक मोठ्या झुंडीच्या झुंडी बाहेर पडल्या. आणि त्यावेळेला रात्री 11-11:15 मला परत एकदा जनतेला आवाहन करावं लागलं की काळजी करू नका, आपण जो लॉकडाऊन इकडे करतो आहोत तो जीवनावश्यक वस्तूंची दुकानं, धान्य, औषधं हे जसं तसं चालू राहील, त्याच्यात कुठेही खंड पडू देणार नाही. आणि त्याच्या आधी मी पंतप्रधानांशी सुद्धा बोललो होतो आणि ते पण म्हणाले की नाही बरोबर आहे तुमचं. मी म्हटलं मी तुमचं नाव घेऊन जनतेला आवाहन करणार आहे, तर त्याच्याप्रमाणे मी आवाहन केलं. पण हे जर आधी चर्चा झाली असती तर तुम्हाला हा जो स्थलांतरित नंतर प्रश्न आला तो अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता आला असता. नाही, एक सांगतो तुम्हाला, मी याच्यात कोणाच्या चुका काढणं किंवा दोष दाखवणं याच्यापेक्षा आता सध्या परिस्थितीतून आपण बाहेर कसं पडावं ह्या दिशेने विचार करतोय. कारण आता ते होऊन गेले, त्याला 2 महिने लोटले.
2 महिन्यानंतर आताची जी काही परिस्थिती आहे ती आहे. आता याच्यानंतर पुन्हा बाहेर कसं पडायचं हा एक मोठा विषय आहे. जसं तुम्ही म्हणता की लॉकडाऊन अचानक करणं हे योग्य का अयोग्य, तसं लॉकडाऊन अचानक उठवणं हे योग्य का अयोग्य हे आता विचार करून आपल्याला करावं लागेल. बरोबर. पण या संदर्भामध्ये मला असं वाटतं की तुम्ही म्हणाला होतात का तुमच्या वतीने कोणीतरी म्हणाल होतं की तुम्ही केंद्र सरकारला पत्र पण लिहिलं होतं की 5 एक रेल्वे गाड्या आम्ही राज्य सरकारच्या खर्चाने सोडू म्हणजे स्थलांतरित जाऊ शकतील, असं झालं होतं? मी त्यावेळेला केंद्राशी बोलत होतो तेव्हा साधारणतः 18-19 मार्च असू शकेल. आता अगदी काय माझ्या डोक्यामध्ये सगळ्या तारखा नोंदल्या गेल्या तर असं नाही, मी अंदाज आहे एखाद दुसरा दिवस इकडे असेल. तेव्हा लॉकडाऊनची कल्पना नव्हती, आपण एक एक गोष्टी बंद करत चाललो होतो. त्याच सुमारास तुम्हाला लक्षात असेल की कुर्ला टर्मिनस असेल, आणखीन काही स्टेशन असेल, इकडे मोठ्या प्रमाणावरती इतर राज्यातले जे मजूर आपल्याकडे काम करत होते किंवा आहेत त्यांची गर्दी होत होती. आणि माझ्या लक्षात असं आलं की ह्यांना जर का आता आपण घरी जाऊ दिलं नाही तर कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकेल. आणि त्या अनुषंगाने मी केंद्राकडे सातत्याने मागणी करत होतो की पुढचे 2-5 दिवस आम्हाला तुम्ही ट्रेन्स द्या, आम्ही त्याचा खर्च करतो, आम्ही कोणालाही जा सांगत नाही आहोत. पण जर कोणाला असुरक्षित तिथे वाटत असेल आणि साहजिकच एक माणसाचा धर्म आहे किंवा स्वभाव आहे, कुठे काही गडबड झाली की पहिलं चला घरी जाऊया बाबा, पहिलं घरी जाऊया. आता ते घर त्यांना त्यांच्या गावी जाणं सुरक्षित वाटत असेल आणि तेव्हा जर का हे स्थलांतर होऊ दिलं असतं तर त्यावेळेला आपल्याकडे टेस्ट त्यांची आता ज्या ट्रेन्स चालू आहेत त्या ट्रेन्स ह्या जवळपास अर्ध्या किंवा त्याहून कमी क्षमतेने चालवावं लागतात. तेव्हा असं झालं नसतं, सगळे लोक सुखरूप घरी गेले असते, जिथल्या तिथे राहिले असते. आणि आता अयोग्य वेळेला जे स्थलांतर होत आहे किंवा झालंय ते थांबलं असतं आणि याचा प्रसार हा अधिक नियंत्रणात राहिला असता. बरोबर. हे अगदी म्हणजे तसं व्हायला हवं होतं हे तर दिसतच आहे. पण मला आता सांगा की हे सगळं सुरू झालं तुम्हाला अचानक 4 महिन्याचा ताजा मुख्यमंत्री एकदम करोनाकालीन आणीबाणीला हाताळायला लागला. आणि प्रशासनाचा अनुभव नसलेला हा एकदम वेगळा अनुभव आहे हा. वेगळा एकदम एकदम आणीबाणीला युद्धावरच गेलात तुम्ही. तर हे युद्ध लढायचं कसं? त्या चाचण्या कशा कराव्यात किंवा काय कराव्या, नक्की आपल्याला काय पद्धतीने करायचं आहे याच्या केंद्राकडनं काही सूचना येत होत्या, मार्गदर्शन होत होतं? कारण होतं केंद्राकडनं ICMR कडनं रोजच्या वेगवेगळ्या जर का काही सुधारणा असतील किंवा बदल असतील त्याच्याबद्दल गाईडलाईन येत असते. टेस्ट कधी कराव्यात, टेस्ट कोणाच्या कराव्यात, किती दिवसानंतर टेस्ट कराव्या, किती दिवस क्वारंटाईन मध्ये ठेवावं, पहिल्यांदा रेड झोन, ऑरेंज झोन, ग्रीन झोन, मग कंटेनमेंट एरिया, याबद्दल औषधाची गाईडलाईन याच्याबद्दल केंद्राच्या सूचना ह्या येत असतात. पण ते दिसत होतं ना, ते त्या अनुषंगाने प्रश्न एक म्हणजे की कारण मुद्दा कुठला की एकदा सर्व सरसकट चाचण्या कराव्यात, मग नंतर सरसकट चाचण्या नकोत, असिम्प्टोमॅटिक चाचण्या कराव्यात, असिम्प्टोमॅटिक चाचण्या नकोत, असं ते झालं. त्या विषयाच्या अनुषंगाने हा प्रश्न होता की असिम्प्टोमॅटिक कराव्यात की न कराव्यात, म्हणजे काय? मी तुम्हाला सांगू का, साधारणतः आतापर्यंत कम्युनिटी स्प्रेड आहे का? काही प्रमाणात नक्की आहे, म्हणजे उगाच खोटं बोलण्यात अर्थ नाहीये. सुरुवातीला आपण काय करत होतो, रेड झोन म्हणजे इकडे केसेस सापडत होत्या, तो बराचसा मोठा एरिया हा रेड झोन होता. मग ज्याच्यात समजा जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी एखाद्या शहरात किंवा काही भागामध्ये काही केसेस असतील तर तो ऑरेंज झोन होता आणि जिथे एक सुद्धा केस नाही हा ग्रीन झोन होता. मग रेड झोन मध्ये आपण काय करायला लागलो की एखाद्या वस्तीत जर केसेस सापडल्या तर कंटेनमेंट एरिया करायला लागलो. सुरुवातीला हा जो एरिया होता तो 3 किलोमीटरचा परीघ होता. 3 किलोमीटर म्हणजे खूप झालं. आणि असे 5-25 जर कंटेनमेंट एरिया किंवा रेड झोन झाले तर पूर्ण शहरच्या शहरच कंटेनमेंट एरियामध्ये येतो. आता त्याची व्याप्ती ही कमी करत चाललेली आहे. ह्याचा हे करण्यामागचं हेतू काय आहे की जिथे रुग्ण सापडला, पॉझिटिव्ह केस सापडली तर त्याचा तो साधारणतः किती अंतरात फिरतो नेहमीच्या आयुष्यामध्ये, तेवढा तो एरिया आणि क्लोज कॉन्टॅक्ट, त्याचे कॉन्टॅक्ट असा तो एक परीघ आखला गेला. आणि त्याच्यामध्ये आपल्या निदर्शनास आजही असं येते की जेवढ्या काही केसेस सापडतात त्याच्यात 80% हे असिम्प्टोमॅटिक आहेत. आता ह्यांच्या चाचण्या करावे की करू नये? 80% ज्यांना काही लक्षणं नाही, हा एक मोठा दिलासा देणारा भाग आहे, नक्की आहे, की ज्यांना अनेक जणांना कळतही नसेल की कोरोना होऊन गेलाय. अनेक जणांना त्यांची टेस्टही झाली नसेल. ज्यांना टेस्ट केलेली आहे त्याच्यापैकी अनेक जण कोणतेही औषध दिल्याशिवाय सुद्धा बरे जातात. जसं मी तुम्हाला सांगितलं तेच तिकडे सुरू आहे, जे क्वारंटाईन मध्ये ठेवलेले आहेत. लक्षणं दिसली, त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्याला आपण आयसोलेशन मध्ये टाकतो. माझं मत असं आहे की क्वारंटाईन मध्ये ज्यांचा एखाद्या पॉझिटिव्ह रुग्णाशी
नजीकचा संबंध आलेला आहे, संपर्क आलेला आहे, तो असिम्प्टोमॅटिक जरी असला तरी त्याची टेस्ट करावी असं माझं मत आहे आणि त्याच्याप्रमाणे आपण इकडे करतो आहोत. परंतु त्याला थोडीशी प्राथमिकता कशी लावलेली आहे की त्याला पहिल्यांदा क्वारंटाईन करायचं आणि लक्षणं ज्याची दिसतात त्याला टेस्ट करायला प्राथमिकता द्यायची. पण हे केंद्राने सांगितलं की तुमचं तुम्ही ठरवलं? काही गोष्टी केंद्राने सांगितलेल्या आहेत, काही आपणही करतो आहोत. आणि ह्याचं कारण का की 80% असिम्प्टोमॅटिक हा दिलासादायक जरी भाग असला तरी 80% असिम्प्टोमॅटिक हा थोडासा प्रसाराच्या दृष्टीने धोकादायक भाग आहे. कारण आपल्याला कळत नाही, नोटीस करत नाही की हा पॉझिटिव्ह आहे आणि त्याला काही त्रास होत नसला, देवाच्या दयेने कोणालाच होऊ नये, पण तो प्रसार मात्र करू शकतो. त्याच्या माध्यमातून प्रसार होतो आणि प्रसार झाला की पुन्हा त्याच्यात 80% आणि 20% आपल्याकडे अजूनही 80% कोणी जायचं आणि 20% कोणी जायचं हा चॉईस आपल्याकडे नाहीये. हा एका अर्थाने असिम्प्टोमॅटिकचं करणं हे डोकेदुखी वाढवून घेणारं नाही का मुख्यमंत्री? मी तुम्हाला सांगू, आता मोठा प्रश्न जो आपल्या समोर आहे तो येता पावसाळा आहे. कारण आज जर का आपण मुंबईत पाहिलं तर शहरभर आपण सुरुवातीला होर्डिंग्स काय लावली, शिंकताना खोकताना तोंडावर रुमाल ठेवा, हात ठेवा, हे ठेवा, ते ठेवा, असं करू नका, तसं करू नका. प्रत्यक्षात 2 महिन्यानंतर आपल्या अनुभवास असं आलेलं आहे की सर्दी खोकल्याची साथच नाहीये. सर्दी खोकल्याची साथ नाहीये तरी सुद्धा प्रमाण स्प्रेड होतोय. मग कसा होतोय? मग नेमकं काय याच्या मागे? म्हणजे मग एसिम्प्टोमॅटिक किंवा ज्यांना ताप येऊन जातोय, थकवा वाटतोय, म्हणजे असं आता जसं काल डॉक्टर यांनी सांगितलं की कधी कधी आपल्याला फटीग येतो, थकल्यासारखं. हा म्हणजे आता काय काम करायची एक इच्छा नाही, आता जाऊ द्या, कंटाळा आला. हा कंटाळा पण त्याचं लक्षण असू शकते. कंटाळा म्हणजे हे जे फिलिंग आहे ना, हे हा थकवा म्हणा, हा म्हणजे जे रोजच्या आयुष्यामध्ये फटिगा येतच असतो, कधी ना कधीतरी फटीग येतोच. आणि मग असं वाटतं की जाऊ दे, काही नको, आज आपण शांत बसूया. पण हे शांत बसतो तुमच्या व्यवसायात आणि आमच्या व्यवसायात फटीग हाच कॉमन आहे. आता बास झालं आता सगळं असं वाटतं. तुमच्या व्यवसायात तुम्ही लोकांना फटीग आणता. त्यातला मुद्दा असा की मग हे सगळं केलं गेल्यामुळे कशासाठी असिम्प्टोमॅटिकचे करायचे? अवघी संख्या वाढतीये, मग परत मुंबईची. नाही कसं आहे की शेवटी आपल्याला असिम्प्टोमॅटिक काय किंवा काय प्रसार रोखणं हे गरजेचं आहे. प्रसार रोखणं गरजेचं आहे. असिम्प्टोमॅटिकची टेस्ट केली, त्याला आता तर गाईडलाईन प्रमाणे 10 दिवस क्वारंटाईन मध्ये ठेवा. 10व्या दिवशी डॉक्टरनी चेक करून त्याला कोणतीही लक्षणं नसतील, कोणताही त्रास होत नसेल तर त्याला आपण घरी जाऊ देतोय. त्याच्यामुळे तो सेफ राहतो. पण त्याच्यापासून 10 दिवसात आणखीन 5-50 लोकांना स्प्रेड, त्यांच्यापासून आणखीन 5-50, म्हणजे ती जी चढती भाजणी आहे गुणाकाराची ती थोपवणं, ह्याच्यासाठी मला असं वाटतं त्यांच्या टेस्ट ज्या करतो ते बरोबर आहे. तुम्ही खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारने केंद्राच्या आधी 2-3 दिवसाचा टाळेबंदीचा प्रयोग केला, तज्ज्ञांची समिती नेमली. असं असताना मग आता जो आरोप होतोय तुमच्यावरती मुख्य म्हणजे की राज्य सरकार गोंधळल्यासारखं आहे किंवा परिस्थितीवर नियंत्रण नाही, हे का? म्हणजे काय केवळ राजकीय आहे का काय? तुम्हाला काय वाटतं त्या विषयावर? मला असं वाटतं की कदाचित जे आरोप करतायत, मी राजकीय बोलत नाही, पण राजकीय आरोप असल्यामुळे त्याने देशामध्ये इतरत्र राज्य काय करतायत, मग जसं तुम्ही सुरुवातीला प्रश्न विचारला की केंद्राने काय केलं, माझं मत आहे आपण कुठेही गोंधळलेलं नाही. आपण अत्यंत स्वच्छ आणि ठामपणाने दिशा ठरवून प्रत्येक पाऊल हे तोलून मापून टाकतो आहोत. आता सुद्धा कालच देशभरातल्या सगळ्या डॉक्टरांची वगैरे काय 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 ती कॉन्फरन्स होत असते. मला एका गोष्टीचं समाधान आहे, कारण अभिमान वाटण्यासारखी गोष्ट नाहीये. आपण मुंबईमध्ये तज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स नेमला. असे किती टास्क फोर्स देशामध्ये असतील? आणि ह्या टास्क फोर्सने गेले 2 महिने अविश्रांत अभ्यास करून, मेहनत करून, कारण याच्यात सगळे तज्ञ डॉक्टर आहेत, ते स्वतः रुग्णांवरती इलाज करतायत. त्यांनी अनुभवातून एक गाईडलाईन बनवलेली आहे औषधोपचारांची. त्याला आवाज येतोय नाही? येतोय ना. गाईडलाईन बनवलेली आहे की रुग्ण आल्याबरोबर साधारणतः त्याला लक्षणानुरूप पहिल्यांदा काय औषधे द्यायला पाहिजे. समजा त्याच्यानंतर थोडे दिवस अधिक वाटले आणि लक्षणं जर वाढत असतील तर काय द्यायला पाहिजे, त्याच्यानंतर काय द्यायला पाहिजे. आणि एक गोष्ट नक्की, साधारणतः एक समज आहे की व्हेंटिलेटरवरती गेलेला माणूस परत येत नाही. आपल्याकडे व्हेंटिलेटरवरती गेलेली लोक सुद्धा कडकडीत बरे होऊन घरी परत गेलेली सुद्धा उदाहरणं आहेत. म्हणजे याच्यामध्ये काय, औषधांचं कॉम्बिनेशन लागते.
पण म्हणजे याच्यात प्रत्येकाचे अनुभव खूप वेगवेगळे हो. असे स्वरूपाचे आहेत जगाच्या पातळीवर. व्यक्ती तितक्या प्रकृती. आजाराचं सरसकटीकरण करता येत नाहीये. नाही येते, नाही येते. मग असं असताना हा आरोप हा एक तुमचा बाजूला ठेवा, पण मग त्याच्या या आरोपाच्या पोटात दुसरा असा आरोप केला जातो की तुम्हाला प्रशासनाचा अनुभव नाही म्हणून काही ते काही गोंधळ त्याच्यामुळे मी काम करू शकतोय. काय त्याच्यामुळे काम करू शकतोय कारण ज्यांना प्रशासनाचा आरोप करते नाही म्हणजे प्रशासनाचा अनुभव नाही असे जे आरोप करतायत ते अनुभव संपन्न लोक आज गोंधळून आरोप करतायत. अनुभव संपन्नांचा आणि आणि मला अनुभव नसल्याचा फायदा आहे त्याच्यामुळे मोकळेपणाने काम करू शकतोय. तुमच्यावर बॅगेज काहीच नाहीये माझ्याकडे असं काही नाही. मी मोकळ्या मनाने मोकळेपणाने काम करतोय, सूचना ऐकतोय, मला जे वाटते ते मी सूचना मी देतोय आणि तसं मी करून देतो. पण तुम्हाला आत्मविश्वास आहे तुम्ही गोंधळलेले किंवा अजिबात नाहीये. म्हणजे आत्मविश्वास आहे, गोंधळलेला अजिबात नाहीये. कारण हा मुद्दा अलीकडच्या काळात विशेषतः दुसऱ्या तिसऱ्या एक सांगतो मी तुम्हाला की मगाशी सुरुवातीला बोललो होतो की साधारणतः आपलं अधिवेशन सुरू असताना एक तर मुळामध्ये अधिवेशन कमी करावं लागलं. त्याच वेळेला हे संकट आपल्या राज्यामध्ये यायला लागलं होतं, आलं होतं आणि काय काय करायचं आपण एक एक गोष्टी बंद करत चाललो होतो. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्याच वेळेला मी लष्कराच्या धर्तीवरती हॉस्पिटल उभारायला लागतील त्या दिशेने काम करायला सुरुवात करा अशा सूचना दिल्या होत्या. सुरुवातीला काही जणांना असं वाटलं होतं की इथपर्यंत आपण जाणार नाही, पण आज आपल्याला प्रत्यक्षात आपण बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आपण बघता आहात, वरळीला डोम मध्ये बघता आहात, गोरेगावच्या एक्झिबिशन ग्राउंड मध्ये बघता आहात आणि राज्यात सुद्धा जिथे जिथे आवश्यकता लागेल तिथे अशी फील्ड हॉस्पिटल उभारण्याचे मी आदेश दिलेले आहेत. गरज लागली तर आपल्याला ही हॉस्पिटल वापरावी लागतील. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये आता कालपर्यंत 40-50 रुग्ण हे आलेले आहेत. आता तिथे आत्ताच्या घडीला 1000 बेडची एक तरतूद आहे की त्याच्या बाजूला आणखीन 1000 बेडची तरतूद करायला लावतो. एवढी क्षमता वाढणार आहे, वाढवावीच लागेल. पण मग असं असताना एक सेकंड त्याच्यामध्ये ह्याच्यात सुद्धा आपण 3 टाईप करतो. ज्यांना लक्षणं नाहीत अशी लोक पण निरीक्षणाखाली ठेवली पाहिजेत. सौम्य किंवा मध्यम लक्षण आहेत ते. आता याच्यात काय होतंय अगदी गंभीर होतात त्यांना व्हेंटिलेटर लागतोय, पण बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजन गरजेचं आहे. ऑक्सिजन दिला तर पेशंटची तब्येती सुधारते आणि बरोबर काय गरज असते तर औषधं देणं. त्याच्यामुळे ह्या फील्ड हॉस्पिटलमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपण ऑक्सिजन बेडची सोय करतो आहोत. आता तर आपला प्रयत्न असा चालू आहे की फील्ड हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड्स पण करायची. पण मग हे असं आहे तर करोनाला सामोरं जाताना महाराष्ट्र सरकारचं काही धोरण आहे का? का आता हे नाही ही आता दिसते ती तयारी दिसते, हे आलं ते झालं ते झालं, पण एकंदर त्याला धोरण पॉलिसी या अर्थाने असं आहे. आता काय झालेलं आहे की एक गोष्ट आपल्याला आपण जवळपास स्वीकारल्यात जमा आहे कारण ती आपली अपरिहार्यता आहे. कोरोना बरोबर जगायला शिका. आपली तयारी आहे कोरोनाची आहे का आपल्यासोबत जगायची? तो तर काय म्हणजे काय करायचं, कसं जगायचं तेच सांगतो तुम्हाला. कोरोना नंतरचं जग बदललेलं असेल हे सगळे आपण वाचतो. कोरोना नंतरचं जग, नंतरचा शब्द हा महत्वाचा आहे. नंतरचा हा शब्द जर का खरंच आला तर आनंददायी आहे, पण कोरोना सोबत जगायचं हे थोडं कठीण आहे. कोरोना सोबत जगायचं म्हणजे आपली लाईफस्टाईल ही नक्की बदलावी लागणार आहे. हळूहळू तुम्ही जे म्हणता की एवढी तयारी आपण करतो आहोत का करतो आहोत, कारण सदा सर्वदा काय आपल्याला टाळेबंदी ठेवता नाही येणार, लॉकडाऊन हा ठेवता नाही येणार. म्हणून मी गेल्या वेळेला माझ्या निवेदनात सांगितलं होतं की आता लॉकडाऊन शब्द हा काढून टाका. ज्या पद्धतीने आपण सुरुवातीला एक एक गोष्टी बंद करत चाललो होतो तशा आता काही गोष्टी आपल्याला हळूहळू उघडत जाव्या लागतील. काही ठिकाणी काही क्षमतेत उघडाव्या लागतील, त्याची एक थोडे दिवस त्याला द्यावे लागतील, मग पुढचं पाऊल टाकावं लागेल. तोपर्यंत लोकांना म्हणजे लॉकडाऊन हा शब्द म्हणण्यापेक्षा आपलं लॉक आपण बरोबर घेऊन फिरावं. कुलूप घेऊनच हिंडायचं, कुलूप घेऊन फिरा. म्हणजे तोंडावर मास्क हा कंपल्सरी आला. तुमचा मोबाईल फोन जसा आता एक आपल्या शरीराचा अवयव झालेला आहे तसा मास्क एक आला, सॅनिटायझरची बाटली एक आली. महत्वाचं म्हणजे अंतर ठेवणं हे फार महत्वाचं आहे. एकमेकात हात सतत धुत राहणं हे फार महत्वाचं आहे. इथेच माझा मुद्दा येतोय की हे सगळं स्वप्नवत आहे, छान आहे, अंतर राखायला हवं. एकदा ते लोकल सुरू झालं की कोण कुणापासून अंतर राखणार, काय कसं होऊ शकणार? आता ह्या प्रत्येकाने मोदीजींनी सांगितलं आत्मनिर्भर व्हा. म्हणजे तुमचं तुम्ही बघा असा एक त्याचा अर्थ काढला जातो. असं मी कुठे काय बोललो? हे तुम्ही
तुम्ही हे फटीक देणारे लोक बोलताय. नाही, कारण हे खूप छान आहे ऐकायला, अंतर ठेवायला हवं. नाही, पण आता शक्य अशक्य हा एक हे वास्तव आहे. पण त्याच्यावरती इलाज जोपर्यंत व्हॅक्सिन येत नाही, आणि व्हॅक्सिन आलं तरी आपण किती लोकांना व्हॅक्सिन देऊ शकू? हा, पोलिओ नाही सांगतो तुम्हाला, जसं पोलिओच्या बाबतीत आपण केलं तशी ही मोहीम राबवावी लागेल का? राबवावीच लागेल. औषध येतंय का? हा एक प्रकार आहे. आणि त्याच्यानंतर काही गोष्टी स्वयंशिस्तीने आपल्याला पाळाव्या लागतील. हे सत्य आहे. तुम्ही म्हणता हे एक कठीण आहे, पण शेवटी सरकार म्हणून आपण आरोग्य सुविधा वाढवण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय, ती सज्जता आहेच. पण माझी प्रार्थना अशी आहे की माझी आपण केलेली फील्ड हॉस्पिटल ही ओस पडावीत, रिकामी पडून राहावीत, ही माझी प्रार्थना आहे. आणि त्याच्यासाठी जर थोडंसं आपण एक स्वतःला शिस्त बांधून घेतली अंगात, तर ह्याच्यामध्ये आपण हा प्रादुर्भाव किंवा प्रसार बऱ्याच अंशी रोखण्यात यश मिळू शकतो. ओस पडायला हवी अशा अर्थाने वाटते. ही इच्छा डॉक्टर लोकही करत असतील, कारण आपण हॉस्पिटल उभारतोय, पण एवढे डॉक्टर्स कुठे? मी सकाळी काही डॉक्टरशी बोलत होतो, त्यांना म्हटलं माझी प्रार्थना आहे डॉक्टर लोक बेकार होत. शिक्षण सम्राटांना वाईट वाटेल ऐकून हे तुमचा मुद्दा. पण यातला जो तुमच्या सरकारला जो एक नेहमीचा गेल्या काही दिवसात झालेला आरोप असा की हे 3 पक्षांचं सरकार आहे, त्यांच्यामुळे एकमेकांची ताळमेळ काहीच नाहीये आणि कोण कुणाला करतंय काय हे माहिती नाहीये. त्याविषयी तुम्ही, मला वाटतं, काय तुमची प्रतिक्रिया काय? काल आम्ही 3 लोकांनी मिळून प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. म्हणजे काय झालेलं आहे ते काय ते माकडवाला आणि ते टोपीवाला, राजाने टोपी फेकली, राजाने तसं चाललेलं आहे ते. 3 पक्ष एकत्र आले तर रडीचा डाव, एक समोर आला तर 3 पक्षात एक वाक्य तर नाही. तर हे चालतंय, हे यालाच तर राजकारण म्हणतात. पण हे सध्याच्या काळात हे या प्रश्नाला किती उत्तरं देत बसायची? कारण काय होतंय की तुमच्या सरकारकडनं काही उत्तरं न आल्यामुळे हे आरोप चिकटू लागलेत. सांगतो तुम्हाला, शेवटी काय, आपण महाभारत, रामायण हे बघताना अर्जुनाला विचारलं, बाकीच्यांना विचारलं, त्यांना कोणाला डोंगर, दर्या सगळं काय दिसत होतं, कोणाला झाड दिसतंय, अर्जुनाला पोपटाचा डोळा दिसत होता. आता इथे तर आपल्या डोळ्याला करोनाच दिसत नाहीये, आणि त्याच्यात माझं लक्ष करोनाच्या डोळ्यावरती आहे. सगळं लक्ष म्हटलं तर पहिलं ही आरोग्य विषयक जर का आणीबाणीजन्य परिस्थिती असेल तर आरोग्याच्या सुविधा वाढवणं, कमीत कमी ह्याचा प्रसार होऊ देणं, किंवा होऊ देणं म्हणजे होऊ देणं हा शब्द चुकीचा आहे, पण तो प्रसार कमी करणं आणि मृत्यूदर कमी करणं. ह्याच्यामध्ये एक महत्वाचं असं आहे की डॉक्टरला 2 गोष्टी वेळेत मिळायला पाहिजेत. जसं डॉक्टरला औषधं वेळेत मिळाली पाहिजे, तसं डॉक्टरला पेशंट वेळेत मिळाला पाहिजे. पेशंट सुद्धा वेळेत मिळाला पाहिजे. कारण काल सुद्धा मी जी एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली सगळ्या राज्याची, त्याच्यात काही ठिकाणी मृत्यूदर हा अजूनही थोडासा वर आहे. तो का होतोय? शेवटच्या क्षणी रुग्ण येतोय. म्हणजे मला दुर्दैवाने सांगायचं वाटतं, आमचा एक कार्यकर्ता जो गेला, तो स्वतः हॉस्पिटलमध्ये गेला, तपासत असतानाच कोलॅप्स झाला आणि गेला. म्हणजे त्याला काहीच टेस्ट पण करू शकले नाही, काय ट्रीटमेंट काय द्यायची, ट्रीटमेंट ठरवण्याच्या आतच तो गेला. तर समजा काही दिवस आधी आला असता तर वाचण्याची शक्यता होती. तर आपल्याला तुम्ही जे म्हणता ना की जगायचं म्हणजे कसं जगायचं, तर त्याच्यामध्ये ही जशी बंधनं आहेत तशीच थोडीफार लक्षणं दिसली तर टेस्ट करून घेणं हा सुद्धा त्याच्यावरचा एक महत्वाचा भाग असणार आहे. टेस्ट कुठे करून घ्यायच्या वगैरे समस्या आहेत. नाही, त्याच्यामध्ये मी तेच सांगतो तुम्हाला की काही गोष्टी ह्या आता आपल्याला कराव्या लागतील, ह्या स्वीकाराव्या लागतील. जसं बँकिंगचं एक, आपण आता पूर्वी कसं मोठ्या बँकेत जायचं म्हणजे एक ते टोकन बिकन, आता एटीएम मध्ये गेले का पटकन होतं, नाक्यावर एटीएम आले. तशा पद्धतीने आपण जी एक आमच्या सरकारची योजना आहे तिच्यावरती काम चालू होतं आहे, आणि ती करताना नेमकं हे संकट आलं ते म्हणजे 1 रुपी क्लिनिक. 1 रुपयामध्ये काय काय चाचण्या करून मिळणार. तर त्याच्यात कोरोनाची टेस्ट हे अजून थोडस कठीण काम आहे, अजून कठीण काम आहे. कारण मधल्या काळात तुम्ही पाहिलं असेल की रॅपिड टेस्ट किट आले, त्याचा बॉक्स उघडायच्या आधी परत निरोप आला की उघडूच नका, हे बोगस आहे. तर ते खूप चाचणी करून 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 आपल्याला त्याच्यावरती यावं लागेल. या करोनाला सामोरं जाताना, त्याविषयी उपाययोजना करताना, परत हे राजकीय आरोप प्रत्यारोप आहेत त्याविषयी हाताळणी होत असताना राज्य सरकारचं प्रशासनावरचं लक्ष उडालंय किंवा अर्थव्यवस्थेकडे लक्ष नाही, असं पण एक काम कोण करतंय? काम कोण करतंय? मग एक आर्थिकदृष्ट्या राज्य सरकारकडे काही योजनाच नाही,
तुम्ही काही पॅकेज देऊ शकत नाहीये नाही, काही. असं आहे, आतापर्यंत 4-5 व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पंतप्रधानांनी सगळ्या देशाच्या मुख्यमंत्र्यांच्या घेतल्या. त्याच्यावरती काही जणांनी अग्रलेख पण लिहिले, हे कसले मुख्यमंत्री म्हणून. त्याच्यात दुसऱ्याच साधारणतः व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये पंतप्रधानांनी सांगितलं की एक लक्षात घ्या की जसं जशी तुमची आर्थिक अडचण आहे तशी आमची सुद्धा आहे, आणि म्हणून न झेपणाऱ्या पॅकेजची घोषणा करू नका, कारण हे संकट किती लांबेल सांगता येत नाही. पुढे जाऊन आपण घोषणा केलेली गोष्ट जर का करू शकलो नाही तर ते योग्य होणार नाही. म्हणून कृपा करून तुम्ही अशा न झेपणाऱ्या किंवा आता जरी गोंडस वाटणाऱ्या घोषणा करू नका. केली ना, पण आता ते त्या कॉन्फरन्स मध्ये नव्हते ना. पण पंतप्रधानांनी केलेलं हे आवाहन आहे सगळ्या राज्यांना. हो, पण त्यांनीच पॅकेज जाहीर केलं ना, तथाकथित 20 लाख कोटी रुपयांचं. आता त्याच्यावरती मतांतर आहेत, आणि समजा त्यांनी केलं असेल तर आनंद आहे. संपूर्ण देशाची जबाबदारी त्यांच्यावरती आहे, आणि देशासाठी जर ते पॅकेज देत असतील तर याचा अर्थ एक गोष्ट चांगली आहे की राज्याचा जो काही पैसा आहे तो व्यवस्थित कामांसाठी वापरता येईल. आता पॅकेज नाही, गिरीशी एक मिनिट, आपण पॅकेज जरी दिलं नाही तरी आता मी ह्याची आकडेवारी काल तिन्ही पक्षाच्या आपल्या दिलेली आहे, त्याच्यामुळे मला ते रिपीट नाही करायचं. तर या गोष्टी प्रत्यक्ष आपण अंमलात आणतो. कारण महाराष्ट्र हे लघु उद्योगांचं माहेरघर आहे. MIDC तर हा आहेच, पण अन्यत्र सुद्धा महाराष्ट्रात म्हणजे जन्म लघु उद्योगाचा महाराष्ट्रात झालेला आहे देशातला. तर या उद्योगांना दिलासा राज्याकडून काही मिळू शकतो असं. हो, आपण त्याच्यासाठी पण एक धोरण टाकलं. काही 2-4 गोष्टी मी माझ्या निवेदनात जाहीर केल्या होत्या. अर्थात त्या खूपच माफक स्वरूपातल्या मी बोललो होतो. सगळ्या डिटेलमध्ये सुद्धा आपली गाईडलाईन किंवा ज्या काही त्यांना आता एक तर आपले हे उद्योग पुन्हा सुरू करणं, त्याच्यात आपण जवळपास 70,000 लहान मोठ्या छोट्या उद्योगांना परवानगी दिलेली आहे. त्याच्यानंतर नवीन उद्योग आपल्याकडे येणं, ह्याच्यामध्ये जाचक अटीवेटी काय असतील आणि ज्याची आवश्यकता नसेल तर त्या आपण काढून टाकतो. एकूणच आपल्याला आता हे अर्थचक्र पुन्हा फिरवण्यासाठी उद्योग आहे सगळेच, मग त्याच्यात अनेक घटक येतात. तर त्यांना कसं काय आपण आधार देऊ शकतो. जसं एक 2-4 दिवसापूर्वी मी मनोरंजन सृष्टी, चित्रपट सृष्टी, टीव्ही मालिका, रंगभूमी यांच्या काही कलाकार, निर्माते, डायरेक्टर यांच्याशी चर्चा केली. आता त्यांच्या पण अडचणी आहेत, सगळ्यांच्याच आहेत. त्यांना शूटिंग वगैरे सुरू करता येणार, कारण बॉलिवूडचं त्यांना आता काय, आपण ग्रीन झोन मध्ये इंडस्ट्रीला तर परवानगी दिलेली आहे. शेतकरी तर कधीच आपण अडवलेलं नाहीये, शेतीची कामं तर आपण अडवलेली नाहीयेत. त्यांची हीच एक माफक अपेक्षा आहे किंवा मागणी आहे की पावसाळ्यापूर्वी जिथे ग्रीन झोन आहे तिथे आम्ही मर्यादित स्टाफ मध्ये आम्ही शूटिंग करू शकतो का. तर त्यांना मी होकार दिलेला आहे. आणि ग्रीन झोन मध्ये त्यांना मी सांगितलं आमची खबरदारी आम्ही घेऊ. आणि साहजिक आहे, आता प्रत्येक जण स्वतःला काटे म्हणाले आम्ही सगळ्यांचे टेस्ट करू, हे करू, ते करू. म्हणजे ठीक आहे, तुम्ही करा. रेड झोन मध्ये राहणारे कलाकार उठून कोल्हापूर, सातारा किंवा आणखी कुठेतरी जाऊन शूटिंग करू शकतील असा त्याचा अर्थ. आता त्याच्यामध्ये काय आहे, मी तुम्हाला पुन्हा सांगतो. आता रेड झोन, ऑरेंज झोन, ग्रीन झोन हा जो काही कन्सेप्ट होता तसा गेलेला. आता कंटेनमेंट एरिया, त्याच्यामध्ये सुद्धा काही बिल्डिंग मोजक्या. आता तर काही जणांचं म्हणणं आहे की एकच बिल्डिंग, त्या बिल्डिंगचा मजला, म्हटलंय तुमचं जरा तुम्ही बघा, कारण बिल्डिंगचा मजला, बिल्डिंग मधला फ्लॅट, मग टेबल, खुर्ची, चमचा असं करत करत कंटेनमेंट एरिया करायला लागला तर मग त्याला काही अर्थ नाही. तर जी त्याची व्याप्ती होती, आणि साधारणतः एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जे आहे त्या कॉन्टॅक्ट मध्ये तो याच्यात काम करणारा येतोय की नाही हे पाहणं फार गरजेचं ठरेल, महत्वाचं ठरेल. आणि साहजिकच आहे, ते टेस्ट वगैरे करून पूर्ण खबरदारी घेऊन जर करत असतील तर करू. आणि त्यांना ते तिथे कुठे मिक्स होणार नसतील वगैरे तर बघू ना आपण. आणि म्हणजे ही सगळी परिस्थिती हाताळत असताना तुम्ही सांगताय, म्हणजे एका बाजूला तुम्ही विजय केळकर, अजित रानडे वगैरे अशी मान्यवर सगळी, माशेलकर आहेत त्याच्यामध्ये, असा एक अभ्यास गट पण करतोय. तर या आर्थिक प्रश्नावरती राज्य काय काय करते ते थोडंसं मला असं वाटतं की तुम्ही सांगितलं तर बरं होऊ शकेल. आणि त्याच्या आधी एक जो तुमच्यावरती होणारा टीकेचा भाग आहे तो असा की तुमचं आत्ताचं महाराष्ट्राचं सरकार हे अधिकाऱ्यांवर जास्त विसंबून आहे. म्हणजे मुख्यमंत्री हे अधिकाऱ्यांना खूप, तुमच्या काही मंत्र्यांनी पण तसा आरोप केलेला आहे, आणि अधिकारीच सरकार चालवतात, राजकारण्यांना काही किंमतच नाही. बरं ठीक आहे, शनिवार धरून चला, होय बरोबर आहे. चूक काय केले,
चुकीचं काय केलं आतापर्यंत? अधिकाऱ्यांनी चूक काय केली असं? नाही, अधिकाऱ्यांनी मला प्रशासनाचा अनुभव नाही. मी अधिकाऱ्यांच्या अंमलाखाली काम करतोय. जसं दारूचा एक अंमल असतो तसं अधिकाऱ्यांचा एक अंमल आहे, त्या अंमलाखाली मी काम करतोय. बरोबर आहे. मी चूक काय केली दाखवा मला. फील्ड हॉस्पिटल उभारणं ही माझीच कल्पना, मी ती अंमलात आणली. काय चूक केली? टेस्टच्या बाबतीत आज महाराष्ट्र राज्य देशातलं सगळ्यात जास्त टेस्ट करणारं राज्य आहे. मुंबई शहर हे इतर राज्यांच्याही पेक्षा जास्त टेस्ट करणारं राज्य आहे. काय चूक केली? कंटेनमेंट एरिया असेल, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग असेल, काय चूक केली? टास्क फोर्स नेमला, काय चूक केली? औषधांची गाईडलाईन, औषधं मिळवणं, इतरांशी बोलणं, त्याच्यानुसार गाईडलाईन ठरवणं, काय चूक केली? बरोबर. म्हणजे काय चुकलं? मी कोणाच्या अंमलाखाली काम करतोय म्हणण्यापेक्षा चुकलं कुठे ते दाखवा. आणि या परिस्थितीत तुम्ही काय केलं असतं ते सांगा. कारण ज्याच्यात आरोप करणाऱ्यांचा एक भाग असा असतो की मुख्यमंत्री इज नॉट इन सीन ऍक्शन. स्वतः मुख्यमंत्री लढाई करताना दिसत नाहीये. नको दिसू दे. रेडिओवरती जी काय नाटकं आणि श्रुतिका व्हायच्या त्याच्यावरती ऍक्शन कुठे दिसायची? त्याच्यावरती ऍक्शन कुठे दिसते? रेडिओवरच्या बातम्या, जोपर्यंत टेलिव्हिजन नव्हता तोपर्यंत रेडिओवरच्या बातम्या, आज सुद्धा FM लोक ऐकतच नाही. कुठे ऍक्शन दिसते? मुख्यमंत्र्यांनी इतकं दिसायचं कारण नाही. एक चांगला असा मेसेज तुम्ही देताय. मुख्यमंत्री म्हणजे काय चित्रपट सृष्टीमधला हिरो नाहीये मी दिसून मी काय करू? मी नुसतं दिसत राहिलो, फिरत राहिलो आणि काम काहीच केलं नाही. माझं काम दिसलं पाहिजे, माझं काम बोललं पाहिजे. मी नाही बोललो तरी चालेल, मी नाही दिसलो तरी चालेल, पण माझं काम दिसलं पाहिजे, माझं काम बोललं पाहिजे. आणि मी नक्की सांगेन ते दिसतंय आणि ते बोलतंय. अतिशय वेगळा आणि छान मुद्दा तुम्ही मांडलात. मग असं दुसरा मुद्दा अर्थविषयक आव्हानांसंदर्भातला महाराष्ट्राच्या समोरच्या. म्हणजे ती समिती वगैरे तुम्ही म्हणजे त्याविषयी काही धोरणात्मक घोषणा वगैरे अशी काही योजना आहे? नक्की करणार आहोत. आता त्याच्यामध्ये कालच आपण काय केलेलं आहे, हे सगळं करताना आपण मंत्र्यांचा एक अभ्यास गट नेमलेला आहे अजितदादांच्या नेतृत्वाखाली. हा तुम्हाला माहिती आहे. त्याच्यात तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते मंत्री आहेत आणि ते याच्यावरती काम करतायत. आता मशेलकरांचा वर जो अहवाल येतोय तो माझ्याकडे येण्याच्या आधी हा त्यांच्याकडे जातोय आणि त्यांना मी सांगतोय की हे जे प्रकरण आहे अर्थ खातं वगैरे, हे तुम्ही त्याच्यावरती थोडंसं विचार करा. म्हणजे आपल्याला करामध्ये काय करावं लागेल, पुढे काय करावं लागेल, इन्व्हेस्टमेंट कशी आणावं लागेल, अगदी 1.25 लाख कोटीचं कर्ज घ्यायचं की नाही घ्यायचं, खरंच पुन्हा कर्ज घेऊन काय करायचं, बरं हे कर्ज मिळते तुम्हाला माहितीये का, हे जरा बघा, इकडे तिकडे कोणाला विचारा. तर ह्या सगळ्या गोष्टीवरती काम चालू आहे आपलं. नाही, मला आता तुम्ही तर हे ऐकताना एक उपमा आठवतीये. इंग्लंडचा एक अतिशय यशस्वी कप्तान होता क्रिकेट संघाचा, किंवा टेनिसमध्ये असा एका कप्तानाचं वर्णन केलं जायचं की नॉन प्लेइंग कॅप्टन. तुम्हाला हे अधिकार देऊन इतरांनी त्यांच्या पद्धतीने चांगलं करावं आणि उगीच स्वतःच्या डोक्यावर काही घेऊ नये अशा अर्थाने की त्यांना नाही. मी सांगतो, मी आतापर्यंत तुम्हाला सांगतो 3 गोष्टी आपण केल्या. म्हणजे ही तर तिसरी गोष्ट केलेली नाही, ही आपल्याला लादली गेलेली परिस्थिती आहे. डिसेंबर मध्ये अधिवेशनामध्ये मी कर्जमुक्तीची घोषणा केली. बरोबर आहे. सरकारला तेव्हा 1 महिना जेमतेम होत होता. ती कर्जमुक्ती आपण बिनबोभाट अंमलात आणली. फक्त पश्चिम विदर्भामध्ये ती होऊ शकली नाही, कारण त्याच सुमारास तिकडे स्थानिक निवडणुकांची आचारसंहिता होती. आचारसंहिता किंवा निवडणुका पुढे गेल्या आणि कोरोनाचं संकट आलं. पण अन्यथा ही कर्जमुक्ती आपण बऱ्याच अंशी यशस्वी केली. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याच्याही आधी देशभरामध्ये सीए एनआरसी वरनं जिकडे दंगली पेटल्या होत्या त्या काळात आपला महाराष्ट्र आपण शांत ठेवला. तेव्हा महाराष्ट्र शांत ठेवला. ह्याच्यामध्ये मी काय, सगळे सहकारी मंत्री सुद्धा अनेक जणांची सातत्याने बोलत होते, बैठका घेत होते, काय काय कुठे बारीक सारीक असेल तेही बोलत होते. आता सुद्धा कोरोनाच्या मध्ये साधारणतः मालेगाव असेल, आणखीन काही ठिकाणी असतील, रमजान ईद, त्याच्यामध्ये शांततेने करा. आता आपली वारी सुरू होते, त्यांच्याशी बोला, सगळ्यांशी बोलणं हे काम माझं सुरू आहे, अवयवातपणे सुरू आहे. आणि त्याच्यात मी जबाबदारी ढकलणारा माणूस नाहीये. नाहीतर जर तसं असतं तर मी ही अशा अडचणीच्या वेळेला ही जबाबदारी स्वीकारलीच नसती. मी हिमतीने ही जबाबदारी त्याही वेळेला एक आव्हान म्हणून स्वीकारलेली आहे आणि आव्हान म्हटल्यानंतर त्याला मी सामोरं जातो. तिकडे मी जिंकायचंच ह्या ईर्ष्याने उतरतो. ती ईर्ष्या महाराष्ट्राच्या, आता सध्याचा हा जो काळ संपत येईल किंवा संपेल, तर महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या अतिशय प्रगत राज्य होतं. मुंबई हे त्याचं देशाचंच नेतृत्व होतं नाही, ते पुन्हा मी करून दाखवणार. पहिलं होतं त्याच्याहून जास्त पुढे नेऊन मी दाखवणार.
पण त्याच्या आर्थिक मदत तुम्हाला जी काही लागेल उद्योगपती किंवा काय त्यांच्याशी तुमची बोलणी सुरू आहेत? हो, चालू आहे. काही काही आता सुरुवातीला मी तुमच्या लक्षात असेल की आपण सुरुवात केली एक माझी उद्योगपतींबरोबर त्यावेळेला जेव्हा हे संकट दृष्टिक्षेपात नव्हतं तेव्हा एक बैठक मी केली होती. अनेक उद्योगपतींनी खूप चांगला प्रतिसाद त्याला दिला. बहुतेक म्हणजे रतन टाटा, मुकेश पासून जवळपास सगळेच हे त्या बैठकीला हजर होते. एक कुठे संवाद म्हणजे असाही संवाद माझा त्याही आधी होता. असं काही नाही की मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्यांची ओळख झाली. मी बाळासाहेबांकडे सगळे येणारी जाणारी लोक त्याच्यामुळे ती ओळख पाळख माझी फार जुनी आहेच. पण मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा त्यांना भेटलो होतो. त्यांनी पूर्ण त्यांची तयारी दाखवली. कुठे सुरुवात करायची हे ठरतं न ठरतं त्याच्यामध्ये हे हे नस्तलचंड आपल्या अंगावरती आलं. आता सुद्धा ह्या संकटाचा फायदा कसा करून घेता येईल, इष्टापत्ती कशी ठरेल आणि महाराष्ट्र आणखीन कसा 2 पावलं पुढे जाईल त्याच्यावरती या सगळ्यांची माझी बोलणी सुरू आहेत. आणि लवकरच जसं आज आपण एक झूम कॉन्फरन्स करतो तशी एकदा सगळ्यांची 1 to 1 बोलून झाल्यानंतर ती पण मी करणार आहे उद्योगपतींच्या अनुषंगाने. कारण तुम्ही आता हे तिसऱ्या टाळेबंदीनंतर थोड्या भागात ते उठवायला सुरुवात केलेली आहे, नियमन सैल करायला सुरुवात केली आहे, हिरव्या भागात उद्योग सुरू झालेत. त्यांच्या अडचणी तिथे लक्षात येत आहेत का? ते तुमच्या समोर आणल्या गेलेल्या आहेत? त्याच्यामध्ये एक महत्वाची अडचण नक्की आहे, ती म्हणजे कामगारांची चणचण. मजुरांची चणचण हा एक महत्वाचा आहे. अन्यथा आपण एक गोष्ट लक्षात घ्या, अजूनही आपण जिल्ह्याच्या वेशी आपल्या रहदारीसाठी उघडलेल्या नाहीयेत. पण माल वाहतुकीला आपण कुठे अडवत नाही आहोत. कच्चा माल आणि तयार झालेला माल ह्याच्या वाहतुकीला कुठेही आपण आता बंधन ठेवलेलं नाही. शेतीमालाला तर पहिल्या दिवसापासून काहीच बंद नव्हतं. शेती आणि शेतीविषयक कामं आणि अवजार आणि त्याची माल वाहतूक. त्याच्यामुळे हळूहळू हे सगळं उघडं होतंय, ओपन होतंय. राहतो प्रश्न मुंबई पुणा जो पट्टा आहे इथे जास्तीत जास्त उद्योग आहेत आणि तिथे जास्तीत जास्त उद्योग असल्यामुळे घनता जास्त आहे लोकसंख्येची, येणं जाणं जास्त आहे. तिथेच जे मी सुरुवातीला आपला विषय झाला की परदेशी जाऊन आलेले, परदेशातून आलेले लोक हे तिथे खूप मिसळले गेलेत. इथला प्रसार एकदा थोडा आपल्या आटोक्यात आला असं वाटल्यानंतर हाही पट्टा आपण पुन्हा मोकळा करू शकतो. कालच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी तसा आरोप केला की रेल्वे गाड्या सोडल्या जातात कारण बंगालचा महाराष्ट्र व्हावा, अशा स्वरूपाची विधानं केली गेलेली तिथनं स्थलांतरित जात आहेत. त्याच्यामुळे हे जे सगळं सुरू आहे याच्यामध्ये केंद्रीय पातळीवरती असेल, राज्यांच्या पातळीवरती असेल, कुठेतरी अधिकारी व्यक्तींनी एक सर्व सहमती असायला हवी असं नाही का वाटत? कारण विमानांचा मुद्दा बघा ना, कशा पद्धतीने विमानं आली, पण विमानतळावर उतरल्यानंतर मी घरी कसं यायचं याचा जो एक हा जो मुद्दा आहे ना, मी आपल्याशी परवा बोलताना हा मुद्दा बोललो होतो फोनवर. ह्या अशा या विचित्र आणीबाणीजन्य परिस्थितीमध्ये थोडस एकमेकाचं सहकार्य किंवा सहकार्याने आपण पुढे जायला पाहिजे. एखादी गोष्ट बंद करताना किंवा उघडताना ही जिथेही उघडायचे किंवा बंद करायचे तिथल्या यंत्रणेशी, सरकारशी थोडस एक सल्लामसलत होण्याची गरज आहे. मी विमानाच्या येण्या जाण्याला सुरुवातीला मी विरोध केला, तो एवढ्यासाठी केला, विमानतळ सुरू करणं म्हणजे एक उद्योग सुरू करणं, तो एक असं धरून चालला ती एक इंडस्ट्रीच आहे. त्याच्यामध्ये नुसतं विमान आलं आणि गेलं असं नाहीये. विमान मेंटेन करणारा स्टाफ आला. साधारणतः एका विमानाला पूर्वी माझ्या माहितीप्रमाणे 125 ते 150 लोक लागत होती. 125 आता कदाचित यांत्रिकीकरणामुळे कमी झाली असतील. पण ग्राउंड स्टाफ आला, लोडर्स आले, इंजिनियर्स आले, टेक्निशियन्स आले, त्याच्यानंतर एअरपोर्टवरची सगळी दुकानं बिकानं उघडणारी त्याच्यात काम करणारी लोक आली. हे सगळे येणार जाणार कसे, कुठून? कारण 31 तारखेपर्यंत मोदीजींनीच लॉकडाऊन ठेवलेलं आहे, त्यांनीच लॉकडाऊन ठेवलंय. तर ती ये जा कशी होणार? विमानातनं आलेली लोक त्यांना क्वारंटाईन करणं गरजेचं आहे. त्यांच्या क्वारंटाईन बद्दल तुमचे निर्देश काय आहेत हे सगळं ठरवून एअरपोर्ट अथॉरिटीची तयारी आहे का, ह्या सगळ्या गोष्टी करून मग आपण एक तारीख जाहीर करणं किंवा करावी असं माझं मत होतं. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही म्हणतो तेवढी विमानं नको, पण थोडी कमी तरी करा, कारण मुंबई एक महत्वाचं केंद्र आहे. मुंबई एक महत्वाचं केंद्र आहे. इथून येणारी आणि जाणारी विमाने खूप आहेत. मुंबई जर बंद राहिलं तर मोठा दुष्परिणाम या वाहतुकीवरती होऊ शकतो. काही लोक ट्रान्झिटमध्ये असतात जे विमानतळावरून निघून जाऊ शकतात. तर हा सगळा विचार करून
मर्यादित स्वरूपात म्हटलं तुम्ही सुरू करा, पण जसं आता त्यांनी ते सुरू केलं होतं जसे प्रवासी ट्रेन सुरू केलं त्यामध्ये. पण तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा दिसतोय, तुम्हाला भाष्य करायला आवडेल का, की जशी टाळेबंदीच्या आधी कोणाशी चर्चा झाली नाही तसं विमानं सुरू करण्याच्या आधी कोणाशी चर्चा झाली नाही, असा अर्थ बरोबर आहे? हो, बरोबर आहे. राज्यांना विचारातच घेतलं गेलं नाही, हा सगळा मुद्दा झाला. मग अशा वेळेला पण एक गोष्ट अशी आहे की प्रवासी ट्रेन सुरू करणार म्हटल्यानंतर मी स्वतः फोन केला होता अमित शहाना आणि त्यांना मी सांगितलं, तर ते म्हणाले ठीक आहे उद्धवजी, अभी जिसका बुकिंग हुआ है उतना होने दो. त्याच्यानंतर त्यांनी त्या बंद केल्या. आणि आता या पार्श्वभूमीवरती मग असं नाही का वाटत की एक देशाचा भाग हा अर्थातच केंद्र सरकार हे जर चेहरा असेल किंवा मुख्य कणा असेल, तर केंद्राने या सगळ्यावरती एक सहमती तयार करून मग, कारण झालंय कसं, या प्रश्न तुम्हाला उत्तर द्यायला आवडेल का, हा माझा प्रश्न आहे की टाळेबंदी केंद्राने लादली, जाहीर केली हा जास्त योग्य शब्द ठरेल, आणि उघडायच्या वेळेला मात्र तुमचं तुम्ही उघडा, असं झालेलं आहे का? साधारणतः आता त्यांनी एक गाईडलाईन दिलेली ढोबळ मानाने, आणि त्याच्याकडे तुम्ही कोणत्या नजरेने बघता, तुम्ही म्हणतात त्याही नजरेने बघितलं तर तेही बरोबर आहे. दुसऱ्या नजरेने की ठीक आहे आम्ही ढोबळ मानाने बोलतो आहोत, कारण प्रत्येक राज्यामध्ये थोडीशी एक 19-20 अशी परिस्थिती नक्की आहे. काही राज्यांमध्ये केसेस कमी आहेत, काही राज्यांमध्ये आता मधल्या काळामध्ये एका राज्याने सांगितलं होतं की आमचं राज्य हे कोरोना फ्री होणारं देशातलं पहिलं राज्य आहे. दुर्दैवाने पुढच्या 4-5 दिवसात तिकडे केसेस झाल्या. हे परिस्थिती बदलतीये, म्हणजे परिस्थिती बदलते आणि ही परिस्थिती येथे काही दिवस बदलणार. मला आता पुढचे 8-15 दिवस जरा थोडेसे काळजीपूर्वक वाटतात, कारण जे काही मी सर्वांशी बोलतोय तिथे आपण महाराष्ट्रपुरतं बोलायचं झालं तर आपण कुठेतरी ज्याला पीक 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 म्हणतात, म्हणजे शिखर, त्याच्या एकतर पीकवर आहोत किंवा त्याच्या जवळ चाललो. कारण ज्या पद्धतीने आकडे वाढायला लागले पटापट, ते बघितल्यानंतर आपण त्या शिखराच्या जवळ चाललो आहोत अशी एक शक्यता आहे. आता जर पीकवर असू तर माझं म्हणणं हे बरं आहे. आता कंट्रोलमध्ये परिस्थिती आपण ठेवू शकतो, आणि आता पुढचे 8-10 दिवस ही साधारणतः थोडी इकडे तिकडे वर खाली याच रेंजमध्ये राहून मग ती हळूहळू खाली होत आहे. पण या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र सरकार, म्हणजे त्याला हल्लीची परिस्थिती कशी आहे की परसेप्शन इज रियालिटी, आभास हेच वास्तव आहे. मग महाराष्ट्र सरकार जास्त काळजी करते किंवा परसेप्शनला किंमत देत नाहीये, खूप मागे मागे राहतंय, असं वाटतं का तुम्हाला की तुम्ही वातावरण निर्मितीमध्ये कमी पडताय की, म्हणजे ठीक आहे तसं म्हटलं तर मग मी ससा आणि कासवाची गोष्ट आहे ती सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला कासव व्हायला आवडेल? नक्की, कारण मला जिंकायचं म्हणजे मी दुसऱ्यांना कोणाला हारावं असं माझं म्हणणं नाहीये, पण सगळ्या बाबतीत घाई 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 करून म्हणजे पटकन उघडायचं पटकन बंद. काही ठिकाणी लॉकडाऊन ज्या देशांनी उठवलं त्यांच्यावरती पुन्हा लॉकडाऊन आणण्याची पाळी आलेली आहे. तर त्याच्यापेक्षा आपण हळूवारपणाने काळजी घेत घेत तोपर्यंत, जसं आता मे एंड हा आलाच, आज आता किती 28-29 तारीख आहे, साधारणतः केंद्राच्या प्रोजेक्शन प्रमाणे आज महाराष्ट्रात 1.5 लाख केसेस असायला हव्या होत्या म्हणजे असू शकतात. कालच्या परिषदेनंतर तुमच्या निमित्ताने मला हाच प्रश्न पडलाय की याविषयीची प्रोजेक्शन ही अतिरंजित झाली असं तुम्हाला वाटत नाही का? नाहीये, असं नाहीये. एक काळ जरूर असा होता की जर आपण दक्षता घेतली नसती तर इथपर्यंत पोहोचू शकत होतो. हे म्हणजे ही गोष्ट मी मान्य करेन. जसं तुम्ही म्हणालात की काही ठिकाणी केंद्र तुम्हाला विचारात घेत नाही का, अमुक नाही का, तमुक घेत नाही का, ठीक आहे, पण काही बाबतीमध्ये त्यांच्या केंद्राच्या टीम्स येत आहेत, त्या अगदी धारावीमध्ये सुद्धा फिरतायत, सगळीकडे फिरतायत, आणि मी तर म्हणेन मी त्यांच्याशी आले का मी त्यांच्याशी बोलतोच, त्यांना भेटतोच, कारण एक थोडस डोळे उघडणारं जे वास्तव आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि तेव्हा जर का त्यांनी तशा गोष्टी आपल्याला सांगितल्या नसत्या, भीती दाखवली नसती म्हणा, तर आपण या आकड्यापर्यंत पोहोचू शकलो असतो, कारण तसे त्या प्रमाणात वाढ होत होती. पण मग याला हाताळण्यात असं म्हटलं जातं ते कितपत तथ्य की तुम्ही अति सावध आहात, म्हणजे खूप जास्त करताय. आहे, आणि मी राहणार, कारण जर मी मुख्यमंत्री आहे तर माझ्यावरती अर्थचक्राबरोबर लोकांच्या आयुष्याची सुद्धा जबाबदारी आहे. आणि मी म्हटलेलं की त्याला कदाचित कोणी मला निगेटिव्ह म्हणेल, माझा नाईलाज आहे, पण मी जे करेन ते माझ्या जनतेच्या हितासाठी करेन, आणि जे मला पटेल तेच मी करेन. पण मग या अतिकाळजीमुळे थोडं आपल्याला जास्त फटका बसतोय असं वाटतंय का एकंदर करोनाच्याच? एक धरून चला की आपण सगळे उद्योगधंदे ओपन केले, आणि जसं आता परराज्यातले मजूर त्यांच्या घरी गेलेत म्हणा किंवा पळून गेलेत म्हणा, का गेले?
कशासाठी गेले? कारण ते घाबरले. आता मी जर का उद्योगधंदे उघडून दिले, उघडायला मला हरकत नाही, मला ते करायचेच आहे. आणि त्यांच्यामध्ये साथ घुसली आणि मग ते घाबरून लॉकडाऊन, जो अघोषित लॉकडाऊन होईल, तो कितीला पडेल? केवळ काळजी नाहीये, तुमच्या ह्याच्यामध्ये काही विचार आहे, धोरण आहे. माझा विचार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की मी नुसतं भीती दाखवून आला रे आला, बाबुल बुवा आला, बुवा आला रे, असं नाही करत आहे. त्या बुवाचा बंदोबस्त करण्याची सुद्धा मी सोय करतोय. जे फील्ड हॉस्पिटल्स वगैरे उभारतो आहे. आणि काल सुद्धा राज्यभरामध्ये मी त्यांना सूचना दिल्या, जिथे तुम्हाला आवश्यकता वाटेल तिथे तुम्ही बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या धर्तीवरती जिथे आवश्यकता असेल तिकडे हॉस्पिटल्स उभारा. म्हणजे त्याच्यात आर्थिक अडचण येणार नाही. येणार नाही, येऊ देणार नाही. कारण गिरीची एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपण इतक्या वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत साहजिक आहे विकासाकडे जास्त लक्ष दिलं, विकासाकडे. पण विकास करायचा असेल तर मेहनत करणं आलं. मेहनत करणं म्हणजे तंदुरुस्त राहणं आलं. नुसतं फळं खावी का पाणी प्यावं का भाजी खावी, हे तंदुरुस्तीचं कारण असू शकतं. पण आरोग्य सुविधांकडे आपण, मी म्हणेन, थोडंसं दुर्लक्ष केलं. हे सत्य आहे, हे वास्तव आहे. हे आपल्याला आता कटू सत्य हे स्वीकारायला पाहिजे, कारण ते दिसतंय. ग्रामीण भागामध्ये आज देखील आरोग्य व्यवस्था, कशाला मुंबईमध्ये आज सुद्धा काही ठिकाणी जे बातम्या येतात की रुग्णाला बेडच मिळालं नाही. कसलं होतं काय हे? बरं, एवढ्या मोठ्या अराजकाची आपण कल्पना कधी केलेली नव्हती. एवढे कधी आपल्याला बेड्स लागतील अशी कल्पना सुद्धा आपण केलेली नव्हती. पण ते आज लागतायत. म्हणजे अक्षरशः फार दुरावस्था होती मध्ये. आपल्याकडे गेल्या महिन्यात फक्त 900 बेड्स होते मुंबईत. आता ते आपण 4000च्या आसपास नेलेले आहेत. ते येत्या काही दिवसात मला 15,000 पर्यंत पोहोचवायचे. हे काहीतरी धोरणात्मक बाब हा सगळा आहे. माझ्या आता पुढच्या कारभारामध्ये आरोग्य व्यवस्था ही ह्याला प्राथमिकता असणार, ह्याला प्राधान्य असणार आणि ते मला द्यावंच लागेल. कारण खूप मोठा वाटा द्यावा लागेल त्यासाठी. सांगतो, माझा महाराष्ट्र आपण जर म्हणत असू तर माझा महाराष्ट्र तंदुरुस्त ठेवणं, त्यांना आरोग्य सुविधा देणं. आज कित्येक लोकांना आपण, माझ्याकडे आता आकडा नाहीये, पण मुंबईमध्ये आपण जो एक सर्व्हे सुरू केलेला आहे, घरोघरी जात आहेत, खास करून झोपडपट्टीमध्ये साधारणतः 20-1 लाख लोकांच्या आसपास आपण विचारपूस केलेली आहे. मी टेस्ट नाही म्हणत, विचारपूस केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये काही लोक जे 55 वर्षापेक्षा अधिक झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या, खास करून ज्यांच्या पल्स ऑक्सिमीटर लावल्यानंतर ज्यांचा ऑक्सिजन रेट 94 पेक्षा खाली आहे, विथ कोमॉर्बिडिटी, अशा लोकांना आपण बाजूला करतोय. त्यांना पुढच्या आवश्यकतेनुसार पुढचे काही दिवस त्यांना ऑक्सिजन देतो. त्यांना एकतर बिचाऱ्यांना कदाचित कल्पनाही नसेल त्यांना डायबिटीज आहे, त्यांना कार्डियक प्रॉब्लेम आहे, त्यांना इतर काही व्याधी असतील. काही जणांना माहिती असेल पण उपचार करून घेण्याची त्यांच्याकडे तेवढी ताकद नाहीये. तर त्यांना आपण यातनं लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मला आणखी 2च प्रश्न आहेत. पण एक प्रश्न इथे दुबईतनं खूप मराठी जणांचा एक प्रश्न येतोय. जवळपास 30-40 जणांनी तो विचारलाय की मोठ्या प्रमाणावरती मराठी माणसं दुबईमध्ये अडकून पडलेत, तुमच्याशी संपर्क होत नाही वगैरे, ते काही झालंय का त्याच्याविषयी? काय ज्यांचा संपर्क होतोय त्यांना आपण तिथून आणण्याची व्यवस्थाही केली आणि ती अवयवपणे चालू आहे. जर त्यांच्यापैकी कोणी माझ्या सीएमओ ला कॉन्टॅक्ट करू शकत असेल किंवा जरी तुम्हाला त्यांनी केलं आणि तुम्ही मला दिलं तरी आपण तो प्रयत्न करू. पण जिथून जिथून विमानं येत आहेत तिथून यायला काही हरकत नाही. इथे खूप जणांचे, ज्या दुबईच्या लोकांचे प्रश्न दिसतात, 250 जणांपैकी. काय झालंय, एक गोष्ट अशी आहे, मी असं कोणी प्लीज दुसऱ्या अर्थाने घेऊ नये, पण सुरुवातीला ज्या मोठ्या प्रमाणात केसेस आल्या त्या साधारणतः या विभागातून आल्या. तर त्याच्यामुळे थोडस कदाचित केंद्राकडे पण आपल्याला आता विचारायला पाहिजे किंवा काय, की किंवा इकडनं येण्याबद्दल तुम्ही काय असं काय निर्बंध ठेवले ते काय ठेवले. पण तरी जर त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि तुम्ही मला दिलं तरी आपण आता पण तुम्ही सांगू शकता की तुम्ही आम्हाला द्या, तुमचे नाव पत्ते नंबर द्या, आपण कॉन्टॅक्ट करू. मुख्यमंत्री कार्यालयातली माणसं इथे आता आपल्या ज्या चर्चेमध्ये आहेत ते घेतील, डिटेल देतील असते. हा शेवटचा 2 प्रश्न, त्यातला एक अर्थातच राजकीय. गेले काही दिवस सातत्याने अचानक भाजप तुमच्या विरोधात मोठ्या प्रमाणावरती भूमिका घेतोय. असं काही आहे का केंद्रामधला भाजप तुमच्या बाजूचा आहे आणि राज्यातला भाजप तुमच्या बरोबर नाहीये किंवा अशी काही? कारण तुम्ही मोदींशी बोलला होता तुमच्या आमदारकीमध्ये, काय मी तुम्हाला सांगितले की करोनाची लक्षणं काय, त्याच्यामध्ये मी आज टास्क फोर्सला विचारेन की पोटदुखी हे पण लक्षण आहे का. चांगलं आहे, विचारायला पाहिजे ना. कारण अचानकच हे व्हायला लागलंय, मग ते आंदोलन सुरू झालं, तुमच्या विरोधात आरोप सुरू झाले. नवीन लक्षण असू शकेल,
पोटदुखीची तुम्ही तपासणीची व्यवस्था कराल मला वाटतं ते. या या संदर्भात आता सगळेजण जे आतुरतेनं कान ओतून वाट बघत असतील ते म्हणजे या प्रश्नाची 1 जून नंतर महाराष्ट्र कसा असेल? पाऊस पडला तर हिरवागार असेल. 1 जूनला हिरवागार याचा अर्थ जो आपण ग्रीन झोन म्हणत होतो तसा करोनामुक्त असू शकेल. नाही, सांगतो तुम्हाला. मी जे सुरुवातीला म्हटलं ते जरा नीट तुम्ही समजून घ्या. लॉकडाऊन हा शब्द आता आपण बोलूया नको. मी माझ्या पद्धतीने जसं सुरुवातीला हळूहळू एक एक गोष्टी आवश्यकतेनुसार बंद करत चाललो होतो, तसंच मला असं मी ठरवलेलं आहे की आपण हळूहळू एक एक गोष्टी ओपन करत जाऊ. आणि त्याच्याबद्दल गाईडलाईन ही आज सुद्धा आपण ठरवत आहोत. आज दुपारनंतर संध्याकाळनंतर त्याच्यावरती काम होईल. मग लोकांना हिंडा फिरायला आपण मोकळीक देणार का, दुकानं उघडणार का, ऑफिसेस कशी उघडणार, मग येणं जाणं कसं करणार. पण हे करताना एक गोष्ट पथ्य, काही वेळेला पथ्य पाळणं हे गरजेचं असतं. आजार म्हटल्यानंतर पथ्य आलंच. त्याच्यामुळे ह्या कोरोनाचं एक पथ्य पाळावं लागेल की गर्दी होऊ न देणं हे महत्वाचं पथ्य आहे. एकमेकापासून अंतर ठेवणं हे पथ्य आहेच, त्याला नाईलाज आहे आपला. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाचा मुद्दा की मास्क लावणं हा जसा महत्वाचा भाग आहे, तसंच इकडे तिकडे हात लावून मास्क काढून आपल्या चेहऱ्याला हात लावणं हे टाळलं पाहिजे. कारण हा व्हायरस, जे सुरुवातीला मी सांगितलं की आपण सर्दी खोकला याच्यावरती जोर दिला होता, शिंकताना खोकताना, पण कोणीच शिंकलं नाही, कोणीच खोकलं नाही, तरी सुद्धा प्रसार होतोय. म्हणजे काय की साधारणतः आपल्या बोलण्यातून बोलताना जे काही तुषार उडतात त्याच्यापैकी ते कुठे त्या तुषारामध्ये तो विषाणू जास्त काळ जिवंत राहतो. कोणत्या पृष्ठभागावर किती काळ जिवंत राहतो याचा अजून काय अभ्यास तसा ठामपणे कोणी सांगितलेलं नाहीये. तिथे आपला कळत नकळत हात कोणी येऊन गेले असेल, लिफ्ट मध्ये जाताना बटनाला हात लागला, पण हे आणि मग तो हे असं नाही वाटत हे खूप सुरक्षित होते, जास्त हायजीन मध्ये आनंद निघून जातो असं नाही वाटत का जगण्याचा? काही दिवस ते ठेवावं लागणार, काही दिवस पाळावं लागणार, कारण हे हा आपला अनुभव आहे. आणि मग तोच हात आपण तोंडाला लावणं, डोळ्याला लावणं, कारण त्याला अश्रू असतील किंवा द्रव पदार्थांच्या माध्यमातून तो आपल्या शरीरात जातो. म्हणून मास्क का लावा इतर वेळेला सुद्धा फिरताना, की श्वासावाटे किंवा काही तोंडाला हात लागू नये, ह्या गोष्टी आपल्याला ठेवावे लागणार. म्हणजे 1 जून नंतरचं आपलं सगळ्यांचं आयुष्य म्हणजे जगाचं आयुष्य हे आता असंच होणार आहे. काही काळ जोपर्यंत आपल्याकडे व्हॅक्सिन्स औषधं वगैरे मिळत नाही तोपर्यंत आपल्याला, मी जसं म्हटलं की पथ्यही पाळावी लागणार. नाही, त्याच्या म्हणजे ज्या पोटामधला खरा प्रश्न असा की रेड झोन नावाने ते काही जाहीर केलं गेलं, तर रेड झोन मधलं आपलं मुंबईकरांचं जगणं कसं असणार? मी मुंबईच्या बाबतीत आणि खास करून मुंबई पुणा जो परिसर आहे, इव्हन आपलं संभाजीनगर, जिकडे जिकडे शहर आहेत, मालेगाव मध्ये आता बघा, मालेगाव मधली परिस्थिती आता हाताळता येण्यायोग्य झाली, कारण तिकडे आपल्या लोकांनी खूप मेहनत केली. सुरुवातीला तिथे गैरसमज खूप होते, लोक कोणी ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. हळूहळू त्यांना समजत आज आपण मालेगाव हे बऱ्यापैकी नियंत्रणात आणलेलं आहे. संभाजीनगर, इव्हन नागपूरचं मला कौतुक करावंसं वाटेल, कारण नागपूरमध्ये सुद्धा त्यांनी 1-2 वस्तींच्या बाहेर तसा प्रसार होऊ नाही दिला. का नाही होऊ दिला? तर लॉकडाऊन, कडक लॉकडाऊन तिकडे पाळला गेला. त्या वस्त्यांमध्ये जी काही ये जा चालते त्याच्यामुळे त्या वस्त्यांमध्ये आजही तो प्रादुर्भाव थोड्याफार प्रमाणात आहे, पण तो कमी होत चाललेला आहे. पण 2 वस्त्यांच्या पलीकडे मोठ्या प्रमाणात किंवा कदाचित अत्यंत तुरळक असला तर प्रादुर्भाव झालेला नाहीये. तर एक नक्की की खरंच आपल्याला चेन तोडायची असेल तर मग सगळ्या बाकीच्या गोष्टी पूर्ण बाजूला ठेवून कडक लॉकडाऊन ठेवावं लागेल. आपलं काय झालं, आपण तसं बघितलं तर अर्धवट लॉकडाऊन पाळला. आपण म्हणाला लॉकडाऊन पाळला पण, आणि त्या सुमारे स्थलांतर पण होतंय, आम्हाला हे पण पाहिजे आणि ते पण नकोय, असं नाही होत त्याच्यामध्ये. तो अर्धवटपणा थोडासा इकडचा तिकडचा झाला. पण 1 तारखेपासून पेपर सुरू होणार की नाही ते जरा सांगा, आमच्यासाठी महत्वाचं आहे. आता बोलतो ना आपण. नाही, ऐका मी गिरीजी, मी पण तसा पेपरवालाच आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे म्हणजे माझ्या आजोबांपासूनची आमची परंपरा आहे. मी जरी त्यावेळेला, आता मला सगळं सोडावं लागलं मुख्यमंत्री झाल्यावर, पण अन्यथा मी सुद्धा आमचं शेवटी वृत्तपत्र किंवा पत्रकारिता किंवा व्यंगचित्र ही हा आमचा प्राण आहे. त्याच्यामुळे मी असं कृपा करून समजू नका की मी निगेटिव्ह विचार करतोय. मी मागे आपल्याशी बोललो होतो आणि त्याच्याप्रमाणे मी वितरकांशी बोललोय. मला वाटतं आपल्या एक्सप्रेस ग्रुपचे सुद्धा त्यावेळेला तुमचे हे होते, त्याच्यात त्यांनी पूर्ण मला सहकार्य, म्हणजे म्हटलं मला नाही, आपल्याला सगळ्यांना सहकार्य, म्हणजे वितरक जे आहेत ती मुलं आहेत.
आता साहजिकच ही मुलं येतात कुठून, जातात कुठे, काय कुठे काय कुठे कुठे एवढं सगळं बसणार, आणि मुलं आहेत ती शेवटी. मास्क घालणं, सॅनिटायझर, पण कुठे कळत नकळत कोणाला संसर्ग झाला असेल तर, कारण काही गोष्टी अशा आढळल्या की काही जण, विशेषतः एक दोघी महिला आणि एक पुरुषाचं पण उदाहरण आहे, की गेल्या महिना दीड महिने घराच्या बाहेर नाही पडले पण तरी पॉझिटिव्ह झाले. हो. बरोबर आहे. म्हणजे असं काही हे केलं तर त्यांना विचारलं तर आम्ही तर आई आणि मुलगी दोघीच घरात आहोत, घराबाहेर पडण्याचा प्रश्नच नाही, असं नाही तसं नाही. त्यांना विचारलं ठीक आहे, मग तुम्ही काय करता, काय महिना दीड महिना घरात राहता, मग घरच्या घरी तुमचं सगळं सामान येतं कुठून? नाही, आम्ही आमच्या वॉचमनलाच सांगितलेले, भाजी आली का तू घेऊन ये, पेपर आले का तू घेऊन ये. वॉचमनला शोधलं, वॉचमन पॉझिटिव्ह. असा थोडासा विचित्र आपण बुद्धिबळाच्या चेक अँड मेट मध्ये अडकल्यासारखं होतं आपण. याच्या पुढचं थोडंसं धोरण बदलावं असं नाही का वाटत, की वाघ म्हटलं तरी खाणारे, मी बदलतोय म्हटलं तरी खाणारे, वाघ्या म्हटलं तरी खाणारे. नाही, बरोबर आहे, पण शेवटी त्याच्यात आपण अशी लढाई सोडणार कशी? आपण लढाई थोडीच सोडायची. मग याचा अर्थ आम्ही 1 तारखेपासून घरी पेपर येईल असा घ्यायचा का नाही घ्यायचा? असं तुमचं तुम्ही वाचू शकता. काय असं नाही, मी सिरियसली तोही विचार करतो आहे. एक बैठक माझी झालेली आहे, फक्त मी थोडीशी तुम्ही म्हणाल तशी जरा जास्त काळजी घेतोय, आणि मला असं वाटतं कालांतराने तुम्हाला ते पटेल. म्हणजे मोठा फटका पडायच्या ऐवजी जर थोडंसं हळूवार आपण करत गेलो तर तो मोठा फटका आपण चुकवू शकतो. आणि त्याच्यामुळे जसं मी शूटिंगला आता म्हणतोय की आपण परवानगी देतो, तसं वृत्तपत्र वितरणाला सुद्धा मी हळूवार सगळं ओके करतोय. कंटेनमेंट एरिया हा कंटेन तो राहणार. पण म्हणजे बऱ्याच या विषयावर तुमच्याशी बोलायचं होतं. शेवटचा प्रश्न, कारण पोरांकडनं खूप आले, शिक्षण व्यवस्थेचं काय, परीक्षांचे हा अतिशय महत्वाचा विषय, खूप महत्वाचा विषय आहे. मी काय झालं, मध्ये एक तारीख आली 15 जूनला शाळा सुरू होणार. ते तसं नाही, मी शिक्षण खात्याला असं सांगितलं की तुम्ही असं समजा की मी काही करून 15 तारखेला शाळा करणारच, आणि मला काम करून द्या. कारण नाहीतर आपल्याला एखादी डेडलाईन नाही दिली तर काम होत नाही. आता परिस्थिती अशी आहे की अजूनही आपण शहरातल्या शाळा सुरू कराव्यात का? कारण आपण नेहमी परदेशात बघतो, परदेशात तर असंही एकमेकांमध्ये अंतर पाळलं जातं. आपल्याकडे जिथे मी शिकलो त्या शाळेमध्ये एकेका बाकावरती 2-2, 3-3 विद्यार्थी बसायचे. काल स्वीडन मधली आकडेवारी आली आहे की वर्गामध्ये 20 मुलं होती, ते आता 10 करणार आहेत. मग बाजूर हसायला आलं की ते 70-80 असतात, आता ते किती 8 वर्ग करणार का आपण? मग तेच माझं म्हणणं आहे. आता माझ्या तुमच्या वर्गात त्यावेळेला काय वेगळी परिस्थिती नसेल, आजही परिस्थिती तीच आहे. तर थोडक्यामध्ये काय की शाळा सुरू करता येणं थोडं अवघड दिसतंय. तरी शाळा सुरू न करता शिक्षण कसं सुरू करता येईल हा महत्वाचा भाग आहे. त्याच्यावरती सुद्धा विचार करतोय. मग ऑनलाईन करता येईल का? त्यांना ई लर्निंगचं काही देता येईल का? या सगळ्या टीव्ही चॅनल एखादे घेता येईल का? त्याच्यावरती बोलणी सुरू आहेत. मोबाईल कंपन्यांशी बोलून त्यांना डेटा काही आपल्याला अधिकचा देता येईल का? मी त्यांना सांगितलं की सगळे मार्ग आपल्याला पत्करावे लागतील, पण शाळा बरं त्याच्यात रेड झोन मधल्या शाळा सोडून ग्रीन झोन मधल्या करा. म्हटले असं अर्धवट नका करू. याचं कारण तुमच्या लक्षात असेल, सुरुवातीला जो मी ग्रुपचा एक उल्लेख केला की जो दुबईतनं आलेला, त्याच्यामध्ये बरेच लोक पॉझिटिव्ह आले. त्याच्यात एक शिक्षक होता, आणि त्यांचा तो जेव्हा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करताना शिक्षक पण होता हे कळल्यानंतर शिक्षक कुठे, तर शिक्षक नेमकं त्याच्या वर्गाची ट्रिप घेऊन हैदराबादला गेलेला, आणि खूप मोठं टेन्शन होतं. 40-50 मुलं होती. सुदैवाने त्या मुलांना पण आपण क्वारंटाईन करून त्यांचं चेकिंग वगैरे केलं. सुदैवाने त्याच्यात कोणी पॉझिटिव्ह नव्हतं. पण समजा एक माणूस पॉझिटिव्ह आला तर अख्खी शाळा बंद होईल किंवा वर्ग बंद होईल. तर म्हणून आता वर्गाशिवाय शाळा काय करता येईल का, त्याच्यावरती आपलं हे चालू आहे. विद्यापीठांच्या परीक्षांबाबत सुद्धा आपला तोच एक हे सुरू आहे सगळ्या बाबतीत, कारण सगळीच आव्हानं एकदम आलेली आहेत. आणि याच्यात मी प्रत्येक क्षेत्रातल्या तज्ञांसोबत त्यांचं मत जाणून घेऊन, याच्यामध्ये नोकरशाही बाजूला ठेवून तज्ञांशी बोलतोय. आणि त्यांचा रिपोर्ट जसं माशेलकरांनी अर्थ खातं एक ते बघतायत, तसे शिक्षणाबद्दल सुद्धा त्यांची एक खासियत आहे. टेक्नॉलॉजीमध्ये त्यांची एक हे आहे. तर अशा सगळ्या लोकांशी बोलून आपण एक हे करतोय. आणि ह्याचं माझं म्हणणं असं आहे की जर का ऑनलाईन वगैरे आपण जर का सुरू करू शकलो, कारण ग्रामीण भागात काय करणार, तर साक्षरतेचं प्रमाण पण मला आता महाराष्ट्राचं वाढवायचं आहे. नाही, पण ऑनलाईनचं म्हणत असेल तर सरकारी आकडेवारी सांगते फक्त 8% मुलांनाच ती सुविधा उपलब्ध असू शकते. बरोबर आहे तुमचं म्हणणं, म्हणून ते मोठं आव्हान आहे.
म्हणजे जसं वॉर फुटिंग वरती आपण काही गोष्टीचं हॉस्पिटलचं म्हटलं तसं वॉर फुटिंग वरती नेटवर्किंग काय करता येईल, सॅटेलाइटचा उपयोग करता येईल का, त्याचं एक बँडविड्थ घेता येईल का. कारण आपण मुंबईमध्ये जे व्हर्च्युअल सिस्टीम सुरू केली एका स्टुडिओमधनं 10वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण शिकवतो आणि ते दोन्ही बाजूनी संवादात्मक आहे, ते बँडविड्थ वरती चालतं कारण त्याला आता 10 वर्ष झाली. पण हे किती दिवस करायचं, कारण शाळामध्ये एक वेगळी मजा असते, वेगवेगळे काही बाकीची आकर्षणं असतात, आणखी हे सगळं आपण याच्यामध्ये घालून बसू का. वर्क फ्रॉम होम हे खूप मला वाटतं तुमचे मित्रमंडळी तुम्हाला सांगतील की वर्क फ्रॉम होम एका अर्थाने खूप शिक्षा असते. आहे. मधल्या काळात आपण आपल्या सगळ्या पेपरमध्येच लेख येत होते की चीनने काय केलं. त्याच्यामध्ये चीननी वर्क फ्रॉम होम म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा वर्करनी चीन लॉकडाऊन मध्ये होता पण आतून चीनचं काम चालू होतं. त्यांनी त्यांच्याकडे जी एक स्ट्रॉंग एक गुगल वगैरे मला वाटतं तिकडे नाहीये पण त्यांची स्वतःची ती एक यंत्रणा आहे आणि त्या माध्यमातून ते शिक्षण पण घर बसल्या देतात. म्हणजे थोडस आपल्याला दृष्टी आणि सृष्टी. पण आता वुहान सगळं सुरू झालं, वुहान मध्ये हॉटेल, सिनेमे, नाटक सगळं सुरू झालं. पण त्यांनी 75-70 दिवस अत्यंत कडक लॉकडाऊन केला. तसं मला करायला द्या, मी करून दाखवतो तुम्हाला. अरे बापरे, याच्या पुढे नको मला वाटतं झाला. पण त्यांनी तिकडे कसं आहे, त्यांनी कोणाचं ऐकलं नाही. त्यांनी कडक म्हणजे कडक आणि तोच उपाय आहे आता तरी. एकमेव मार्ग वुहानने दाखवलेला तोच आहे. नाही, त्याच्यावरती थोडेसे तुमचे माझे मतभेद असू शकतात. स्वीडननी वेगळा मार्ग घेतला, जर्मनीने वेगळा एकही दिवस लॉकडाऊन केलेला नाही, स्वीडनने एक दिवसही केलं. त्यांच्याकडे अजूनही ते प्रकरण चालू आहे ना. आणि खूप कमी झालेलं आहे. पण हा मतभेद नाही. बघा सांगतो तुम्हाला. शेवटी तुम्ही जे म्हणालात की नंतरचं जग 1 तारखेनंतर काय असेल, आता हे तुम्हाला सगळं ओपन पण करायचंय. म्हणजे 7B मध्ये लाठी विना तुटे असं नाही होऊ शकत. असं होणार नाही. आपल्याला जर पुढे निश्चिंतपणे जगायचं असेल तर एकदा आणि एकदाच औषधाचा पूर्ण डोस घ्यायला पाहिजे. आपल्या या संवादामध्ये काही डॉक्टर मंडळी असतील, ते कदाचित माझ्या मताची सहमत होतील. रोगाला औषध द्यायचं, बरं करायचं असेल तर औषधाचा फुल डोस द्यायला पाहिजे. अर्धवट औषध दिलं तर इम्युनिटी त्याला हे येऊ शकतं, रेजिस्टन्स येऊ शकतो. तसं आपलं थोडंसं होतंय. आपण ना धड लॉकडाऊन करतो आहोत, ना धड ओपन करतो आहोत. आपल्याला 2 टोकाला एकदा लॉकडाऊन केला तर आपण याच्यावरती नियंत्रण आणू शकतो. पण लॉकडाऊन ठेवला तर आर्थिक फटका बसतो. तो आतापर्यंत बसलेला आहे आणि तो उघडझाप करत पुढे चालू ठेवायचं का, की तुम्ही म्हणालात आता 2 महिने ऑलरेडी होऊन गेलेले आहेत आणि नको त्या दिवसामध्ये आपण स्थलांतर होऊ दिलेलं आहे. हे एकदा जर का 2 महिने असा विचार करा, गेले 2 दिवस नाहीतरी आपण हा लॉकडाऊन भोगलाच आहे. हा जर लॉकडाऊन अत्यंत कडकपणे आपण पाळला असता तर आज आपण या चेनमधून बाहेर पडलो असतो. नाही, मग तुमच्याच म्हणण्याचा अर्थ असा की लॉकडाऊन लवकर जाहीर झाला, जेव्हा खरा गरजेचा होता तेव्हा तो व्हायला हवा होता, आधी झाल्यामुळे असं नाहीये. लॉकडाऊन होण्याच्या आधी जर आता शेवटी ज्यांना घरी जायचं होतं त्यांना घरी जाऊ दिलं असतं तर आता ह्या लॉकडाऊनच्या काळात हे मायग्रेशन झालं नसतं. नाही, म्हणजे अशा अर्थाने म्हणतो की 22 मार्चला आपल्याकडे 350-400 केसेस पण नव्हत्या, 250 वगैरे आकडा होता आणि आता आपण 1.5 लाखापर्यंत जाऊ. मग हे लॉकडाऊनचा हा काळ सुरुवातीला म्हणजे 22-23 मार्चला न करता तेव्हा ठराविक पद्धतीनं जर त्याच्यावरती हल्ला करून ठराविक भागांनाच टाळेबंदी करून सरसकट नंतर केली गेली असती किंवा अख्ख्या देशाला पहिल्या दिवसापासून सरसकट केल्यामुळे अडचण झाली असं नाही का वाटत? हे सत्य. कारण त्यावेळेला अनेक ठिकाणी केसेस पण नव्हत्या आणि तिथून हे जे मजूर आपल्याकडे राहत होते, ज्यांना इकडे असुरक्षित वाटत होतं किंवा ज्यांना यांच्या घरी जायचं होतं, आपण जा सांगत नव्हतो. आपण त्या दरम्यानच्या काळात जवळपास 5.5-6 लाख मजुरांची 3 वेळाच्या जेवणाची सोय, त्यांच्या निवाऱ्याची सोय सगळं केलं होतं. म्हणजे तो एक आपला वेगळा एक्सरसाइज, त्याच्यात एक यंत्रणा लागली. त्याच्यानंतर यांना आता पाठवण्याच्या मागे एक यंत्रणा लागली. असं ते सगळं झालं. जवळपास 1.25 तास 1.5 तास होईल तुम्ही गप्पा मारता या दिवसामध्ये एवढा वेळ दिलात. मनापासून आभार तुमचे. माझे सहकारी संगोराम यांच्याकडे मी आभारासाठी. साठीचा गझल महाराष्ट्राचा या वेब संवादाच्या उपक्रमात आज उद्धवजींनी अत्यंत मनमोकळे पद्धतीनं सगळ्या प्रश्नांना उत्तम अशी लोकांना समजतील, लोकांना कळतील, लोकांच्या मनातल्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. लोकसत्ताच्या वतीने त्यांचे मनापासून आभार. महाराष्ट्रातल्या, भारतातल्या, जगातल्या अनेक लोकांनी या उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे. जसं गिरीशजी म्हणाले, प्रचंड प्रमाणात प्रश्नोत्तर, लोकांचे इतके प्रश्न येतात वेगवेगळ्या पद्धतीचे
त्यातल्या बऱ्याच प्रश्नांना तुम्ही परस्पर उत्तरं दिलेलीच आहेत. ह्या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक होते महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि संयोजक होते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, हिरानंदानी ग्रुप आणि लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी. दामजी श्यामजी शहा ग्रुप हे या उपक्रमाचे पॉवर बाय पार्टनर होते. जवळजवळ 7 मुख्यमंत्र्यांशी ज्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत प्रत्यक्ष आपलं कर्तृत्व दाखवलं आणि या महाराष्ट्राला अतिशय उंचीवर नेऊन ठेवलं, अशा सगळ्या मुख्यमंत्र्यांशी संवाद करणारा हा वेब संवाद आज या मालिकेचा या उद्धवजींच्या मुलाखतीनं संवादानं समारोप होतो आहे. उद्धवजींचे पुन्हा एकदा मनापासून आभार. आपण आता इथे थांबूया. आमच्या सगळ्यांच्या वतीने खरंच मनापासून आभार. एवढा वेळ तुम्ही दिलात. तुम्हाला काही शेवटचं महाराष्ट्रातलं मी एकच सांगेन की बंधनात राहणं हे आपलं आयुष्य नाही, हे मला पण पटते. किंबहुना मला खरंच काही वेळेला मनातल्या मनात हा विचार येतो की अर्थसंकल्पीय अधिवेशनच आपल्याला गुंडाळावं लागलं. म्हणजे जो अर्थसंकल्प आपण राज्याची स्वप्न घेऊन एक सादर केला होता, आता तुम्ही 60चा गजर, हा कसला गजर, हा कसला गजर. म्हणजे हे दुर्दैव आहे आपलं की 60चा गजर हा अशा पद्धतीने टाळेबंदीने करावा लागतोय. वेगवेगळी स्वप्न आजही मनामध्ये आहेत. एका हुरूप असताना, उत्साह असताना राज्याची सूत्र हाती घेतली. त्याला आता आज 6 महिने होत आहेत आणि 6 महिने होताना जेमतेम 1-2 महिने कुठेतरी आपण सुरुवात करत असतानाच एकदम पॉजचं बटन दाबलं गेलं, असं झालेलं आहे. सध्या सगळ्यांचा आयुष्य पॉज बटनावरती आहे. याच्या नंतरचा जो महाराष्ट्र असेल, मला असं वाटतं आपल्याला दुपटी तिपटी चौपटीने काम करून हा महाराष्ट्र तुम्ही जो म्हणालात त्याहीपेक्षा जास्त त्याचा विकास करणं आणि प्रगती करून दाखवणं हे एक मोठं आव्हान असेल. माझ्यात आत्मविश्वास आहे, मला खात्री आहे, जनतेमध्ये आत्मविश्वास आहे आणि हा आत्मविश्वास हा सगळ्यात आपला सोबती आहे. आत्मविश्वास सोबत असेल तर आपण काही करू शकतो आणि त्या आत्मविश्वासाने मी सांगतो की या संकटावरती मात करून आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्र हा जगामध्ये नाव लौकिक मिळवल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सगळ्यांचं सहकार्य असू द्या. कदाचित थोडासा मी निगेटिव्ह तुम्हाला वाटत असेल, पण मी काळजीपोटी हे सगळं करतो आहे. मला काळजी वाटते म्हणून मी करतो आहे. कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. कुठेही निगेटिव्ह मला राहायचं नाहीये. मला तर जसं मी म्हटलं तसं की स्वप्नांच्या घोड्यावरती स्वार होऊन आपण पुढे चाललो होतो, पण मध्येच हा आपला घोडा अडवला गेल्यासारखं झालेलं आहे. ठीक आहे, हेही दिवस जातील आणि पुन्हा एकदा आनंदाचे दिवस येतील, पण त्याच्यात तुमचं सहकार्य मला लागेल. मी पुन्हा सगळ्यांना एकदा धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. याचा अर्थ लवकरच तुम्हाला चौपटीला जाऊन भेळ वगैरे खाऊन यावा अशी इच्छा निर्माण होईल आणि तुम्ही जाल आणि आपण नाही, मला तर आता ते माझं एंजिओप्लास्टी झाल्यानंतर ते तर मी बंदच केलेले आहे. पण सगळ्यांना मोकळेपणाचा आनंद मिळेल. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद आणि मनापासून आभार, शुभेच्छा. थँक्यू.